Among the cycling club आणि another business. Discover the secrets of achieving holistic development in sports मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांनाच पंकज सरांबद्दल माहिती आहे, पण तरी मी एक सायकलिंग क्लबचं त्यांचं छोटंसं इंट्रोडक्शन करून घेते. सर 2016 मध्ये यंगेस्ट आयरमॅन झाले, तेव्हा ते 18 वर्षाचे होते आणि यंगेस्ट हे दोन्हीकडे होते. भारतामधले पण यंगेस्ट आयरमॅन होते आणि ज्या ठिकाणी इव्हेंट होता तर तिथले पण 2200 पार्टिसिपेंट्स पैकी यंगेस्ट आयरमॅन होते ते. त्याचबद्दल सध्या इंडियातले जेवढे पण ट्रायथलीट आहेत तर त्याच्यामध्ये फास्टेस्ट ग्रोईंग ॲथलीट आहेत सर. जर फक्त डिटेलमध्ये सर सांगतीलच, पण फास्टेस्ट ह्या गोष्टी की 2016 मध्ये त्यांचा एरोबिक रनिंग पेस हा 7.30 होता आणि आता तो 4.30 आहे एरोबिक पेस. सायकलिंगचा एव्हरेज होतं त्यांचं 29च्या अराउंड आणि आता ते 40च्या अराउंड आहे. तर फक्त आणि रिलेमध्ये सर सांगेल होता 2.5 फास्टेस्ट ह्या गोष्टी आहे की त्यांचा एरोबिक रनिंग पेस हा 4.30 आहे आपल्याकडे आणि आता सगळ्यांना माहिती आहे एरोबिक सायकलिंगचा एव्हरेज 29 वर्ष आपल्याला त्यासाठी मेहनत करावी लागते आणि अवघ्या 4 वर्षामध्ये सरांनी इतकी ग्रोथ त्यांची स्वतःची केली आहे आणि या सगळ्याच बद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. प्लस AWA गोल्ड म्हणून एक आयरमॅनचं कॅटेगरी असते, तर त्याच्यामध्ये सर द ओनली ॲथलीट आहे की जे AWA गोल्डमध्ये येतात. त्याच्याबद्दल पण आपल्याला सर सांगतील. तसंच 18 वर्षाचे असताना त्यांनी 12 तासामध्ये 121 किलोमीटर रन केलं होतं. तर हे आपलं इंडियाचं कॉम्रेड म्हटलं तरी चालेल. तर त्याच्यामध्ये सरांनी ते 18 वर्षाचे असतानाच कम्प्लीट केलं, तेव्हा पण ते यंगेस्टच होते आणि आता त्यांचं एज 22 आहे. आयरमॅन 70.3 मध्ये त्यांचं इंडिया रँकिंग फर्स्ट आहे, इंडियामध्ये ते फास्टेस्ट आहे आणि एज कॅटेगरीमधलं वर्ल्ड रँकिंग त्यांचं 37 आहे. असे हे इंडियाचे आणि आपल्या महाराष्ट्राचे, आपल्या कोल्हापूरचे आणि आपल्या अहमदनगर बरोबर जोडले गेलेले पंकज सरांबरोबर आपण चर्चा करणार आहोत. सर, जर आधी आपण थोडंसं तुम्ही 17 इयर्स पासूनचे आतापर्यंत तुमचं थोडंसं जर्नीबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आता मी सगळ्यांना इथं बारीक दिसतोय, 65 kgs आहे, पण ज्यावेळेस मी स्टार्ट केलं होतं त्यावेळेस माझं वेट 81 होतं. म्हणजे जर बघितलं तर 81 आणि 61 ह्यूज डिफरन्स आहे. मेजर प्रायोरिटी तर त्यावेळेस एकच होती की वेट लॉस करायचा. आय फील की तो भरपूर इम्पॉर्टंट करत होता की लाईफमध्ये मला रिअलाइज होणे की काहीतरी चेंज इम्पॉर्टंट आहे, नॉट जस्ट की ॲव्हरेज लाईफ करायचे जे काय असेल ते. सो ती तर भरपूर मोठी गोष्ट होती की एक स्टार्ट केली आणि मी इव्हन माझ्या 12th स्टँडर्ड नंतर 1 वर्ष ब्रेक घ्यायचं ठरवलं होतं, जस्ट की मी फुल टाइम ॲथलीट होऊ शकतो का. आणि त्याबद्दल थोडा कॉन्फिडन्स होता, घरातल्यांना पण होता, माझे जे कोच माझा मोठा भाऊ आहे त्याला पण होता आणि त्या गोष्टी स्टेप बाय स्टेप वर्क झाल्या. इट टूक अ लॉंग टाइम, ह्यूज टाइम टू चेंज द थिंग्स जे काही करायचं होतं. त्याच्यानंतर तुम्ही मला वाटतं 18 इयर्स असताना आयरमॅन मध्ये पार्टिसिपेट करायचं ठरवलं, तर तिथून आतापर्यंत की कसं तुम्हाला फर्स्ट रेस जी होती म्हणजे 12 स्टेडियम रन होती, जिथं मी 121 किलोमीटर रन केलं होतं, विच वॉज वन ऑफ द फास्टेस्ट टायमिंग टिल. म्हणजे आता 12 स्टेडियम रन मध्ये कोण केले ॲडो होते, मी आता अल्ट्रा रनिंग केलेलं नाही बरेच दिवस, पण त्या टाइमला दॅट वॉज वन ऑफ द फास्टेस्ट टाइम किलोमीटर जे काय असेल ते. तिथून जर टाइम बघितला तर टाइम चेंज जसं होतील तसं एक 3 वर्षाच्या टाइम मध्ये कंटिन्युअसली 5 फुल आयरमॅन केले होते. म्हणजे बॅक टू बॅक फर्स्ट आयरमॅन मलेशिया माझी 2016 नोव्हेंबर मध्ये झाली होती. त्यानंतर लगेच 17 स्टार्ट मार्च मध्येच आयरमॅन आफ्रिकन चॅम्पियनशिप झाली होती. सो बॅक टू बॅक रेसेस होत्या, ट्रेनिंग होतं, हे सगळ्या गोष्टी कंटिन्युअसली जात होत्या. तर त्याच्यामध्ये पण आपण सरांचा फास्टेस्टचा जर्नी आहे किंवा ते रनिंगमध्ये असं काय मॅजिक नसतं, पण आपण त्याला मॅजिक म्हणू, कारण की इतकं पेस म्हणजे मला वाटतं की नगरमध्ये जसं आपण जे आर्मीचे ॲथलीट्स बघतो त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळे आपण 25च्या अराउंडच इकडे तिकडे फिरत असतो आणि सरांचं सुरुवातीलाच 29 होता आणि आता
लावली आहे. तर ह्याच्या सगळ्याचे सिक्रेट्स आम्ही जाणून घेऊ. त्याच्याबरोबर अजून एक मला मेन्शन करायला आवडेल की सर फक्त स्वतःचं ड्रीम पूर्ण करत नाहीये, तर दुसऱ्यांचे पण ड्रीम पूर्ण करण्यासाठी त्यांनी अर्हता नावाची त्यांची कोचिंगची अकॅडमी आहे आणि त्यांचं ब्रीदवाक्य पण आहे वन टीम. जर जनरली काय होतं, एकतर माणूस स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकतो किंवा दुसऱ्यांचे पूर्ण करू शकतात. पण सरांचं उदाहरण आहे की ते दुसऱ्यांचे पण स्वप्न पूर्ण होत आहेत आणि त्यांचे पण पूर्ण होत आहेत. तसं प्लीज आम्हाला थोडंसं अर्हताबद्दल पण सांगा. अर्हता हे आम्ही ट्रॅक कोचिंग, मॅरेथॉन कोचिंग, जनरल फिटनेस एक 3 वर्षापूर्वी स्टार्ट केले होते. या फेब्रुवारीला 2021च्या फेब्रुवारीला त्याला 3 वर्ष पूर्ण होतात. ते स्टार्ट केल्यानंतर आय फील की माझा परफॉर्मन्स आहे ना, हा जो काही डेव्हलप झालाय दॅट इज ड्यू टू द बिल्डिंग द टीम. म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला छोटी गोष्ट असते ती प्रत्येक एका माणसाकडून शिकायला मिळते. काही पण असेल ती छोटी गोष्ट असेल. फॉर एक्झाम्पल डॉक्टर्स आहेत, तर डॉक्टर्सकडून आपल्याला शिकायला मिळतं की त्याचं मॉर्निंग ट्रेनिंग शेड्यूल आहे, ते काय फिनिश ऑफ करून ते त्यांना लवकर फिनिश ऑफ करत. ही खरंच एक मोटिवेशनसाठी गोष्ट आहे. ट्रेनिंग फॅक्टर ह्यातील बाकीच्या आहेत. त्याच्यामध्ये तुमच्याकडे आता किती स्टुडंट आहेत अर्हतामध्ये आता आम्ही अराउंड 140 to 150 ॲथलीट्स आहेत आणि दोज हू हॅव बीन त्यातले अराउंड 29 फुल आयर्नमॅन कंप्लीट केलेले आहेत. 89 टाइम्स हाफ आयर्नमॅन कंप्लीट केलेले आहेत. साऊथ एशियन ट्रॅक इव्हेंट्स होते जे श्रीलंकामध्ये झाले होते. त्यामध्ये वुमेन्स मध्ये पल्लवी कुकून आहेत, त्यांनी 6 गोल्ड मेडल्स घेतलेले आहेत जस्ट इन द टाइम ऑफ द 2 days. आणि ती त्यांची पहिली इंटरनॅशनल इव्हेंट होती. भरपूर जणांची वेट लॉसची जर्नी आहे. ते 82 kgs वरून कालचंच आम्ही 10K कोल्हापूरमध्ये 10K रन घेतलं होतं. विक्रम सिंह तलवार स्पेसिफिकली नावं मेन्शन करतो, कारण तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाईल पण जाऊन बघू शकता. तर ते 89 और 84 kgs चे होते. आता 60 च्या अराउंड आहेत. लॉकडाऊन स्टार्ट झाला, भरपूर वेळेला आपण ऐकतो की वेट वाढलं, ट्रेनिंग रिड्यूस झालं. पण लॉकडाऊनचा हा गुड इफेक्ट पण भरपूर जणांनी घेतलेला आहे. गुड इफेक्ट इन द सेन्स काय की त्यांनी लॉकडाऊन मध्ये परफेक्टली ट्रेनिंग केलेलं आहे आणि त्यांना 10 किलोमीटर रन करायला 60 मिनिट्स लागत होते. कालचं त्यांचं पर्सनल बेस्ट टायमिंग होतं 43 मिनिट्स केलं. 10 किलोमीटर 43 मिनिट्स. आणि स्टील ही फील्स की अजून डेव्हलपमेंटला ग्रोथ आहे आणि इट इज अ टीम वर्क, प्युअर हार्ड वर्क, कन्सिस्टन्सी, या सगळ्या गोष्टी जोडल्या जातात. सर आपण डेफिनेटली हे जी होलिस्टिक डेव्हलपमेंटच्या मागं मी मुद्दामून सरांचं त्यांच्या स्टुडंटबद्दल विचारते की म्हणजे आपल्याला नेमकं लक्षात येईल की ते रनिंग आणि सायकलिंग, स्विमिंग या सगळ्यामध्ये काय करतात. मला स्पेसिफिक तुम्हाला टायगर मॅन जो इव्हेंट झाला होता, मला वाटतं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पोडियम फिनिशर्स आपल्या ग्रुपमध्ये होते, त्याच्याबद्दल मला विचारायला आवडेल. टायगर मॅन इव्हेंट झाला होता ज्यात 3 किलोमीटर स्विम, 120 बाईक आणि 25 किलोमीटर रन होता. नागपूरमध्ये याच वर्षी जी आमची लास्ट ट्रायथलॉन होती. तर त्यावेळेस आम्ही ज्या स्विमच्या लोकेशनला पोहोचलो त्यावेळेस मला एक इन्सिडेंट आठवतोय की एकदा स्विमिंग करत होता आणि तो म्हटला की हे आले कोल्हापूरवाले, आता सगळे घेऊन जात होतं. आणि इव्हन रेस जी असेल ते ग्रुप मोटिवेशन असते की जे स्ट्रेस रिलीफ करतात. ॲथलीटवर एक प्रेशर बिल्ड झालेलं असते ड्युरिंग ट्रेनिंग आणि प्री रेस. तरी रेसच्या आधी ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये जात असतो त्यावेळेस जर आपण एकटं थांबलं असलं तर ते नक्कीच प्रेशर थोडं हाय असतं. त्या गोष्टी नाही होत. आणि ज्यावेळेस रेस फिनिश झाली आणि जे काही रेस पोस्ट पार्टी होती और प्राइज डिस्ट्रीब्युशन होतं, मला आठवतं आम्ही एका साईडला बसलो होतो आणि जे काही ट्रॉफीज कलेक्ट करायला जात होते ते एका साईडला जात होते. आणि 90 to 85% पोडियम सगळे जे काय अर्हतामध्ये होते सगळ्यांना त्यांनाच मिळालं. म्हणजे एक मेन्स मध्ये एका फक्त म्हणजे मेन्स मध्ये जे काही कॅटेगरीज होत्या त्या फक्त एका कॅटेगरीमध्ये अर्हतामधला पोडियम होता. नाहीतर पूर्ण फर्स्ट पासून थर्ड पर्यंत एज ग्रुप असतात 18 to 35, 35 to 45. इवन देर आर फ्यू पीपल की जे 45 वर्षाचे आहेत, बट they can ride with me, they can run with me, they can swim with me. तर असं फक्त टायगर मॅन मध्ये होत नाही, तर कोल्हापूरची ट्रायथलॉन असेल, इव्हन टाटा मॅरेथॉन मध्ये पण, अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये पण आपले पोडियम. टाटा अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये तरी म्हणजे फर्स्ट टाइम
सगळे अल्ट्रा मॅरेथॉनसाठी केले होते आणि वुमेन्समध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये फर्स्ट सेकंड तरी आहेतच. आणि वुमेन्सचा काउंट आय थिंक की जर इंस्टाग्रामला तुम्ही व्हिडिओज ते चेक केला की 60 to 70% वुमेन्सच दिसते. आणि मी एक त्याच्यामध्ये स्टुडंट आहे, तर हा पण नक्की नगरमध्ये तरी मला तुम्हीच दिसतात. नाही आहेत आता बरेच तयार होत आहेत. संदीप सर बऱ्याच लेडीजना ट्रेन करतात आणि त्याच्यामुळे नगर कल्चर बदलते आता डेफिनेटली. तर हे मला वाटतं खूप मॅजिकल आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियातील राज्यांमध्ये जिथे जिथे अर्हताचे स्टुडंट जातात तर त्यांचे एज कॅटेगरी असेल, ओव्हरऑल असेल, हे पोडियम फिक्स आहे. आणि लेडीजमध्ये कोल्हापूर सारखा महाराष्ट्रातला भाग आहे जिथं आजही महाराष्ट्रामध्ये लेडीज बाहेर जाऊन एक्सरसाइज करायला थोडंसं त्यांना ऑकवर्ड होतं, पण त्याच्यामध्ये पण ट्रॅथलॉन सारखा इव्हेंट आणि 60 to 70% शेअर आहे लेडीजचा, प्लस ते पोडियममध्ये पण जातात. म्हणजे फक्त वजन कमी करणं, छान दिसणं इतकंच नसून की मला फास्टेस्ट व्हायचं आहे. ह्याच्यासाठी डेफिनेटली मोटिवेशन पंकज सर आणि त्यांचे भाऊ आशिष सर या दोघांचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता एक जाणून घेऊया की त्या बाबतीत एक बोलायचं आहे की म्हणजे वी ऑलवेज फॉलो वन रूल की तुमची डेव्हलपमेंट होत नाही ना, तुम्ही बॅकवर्ड चाललाय. युअर स्टक. म्हणजे तुम्ही 10 किलोमीटर जर ह्या वर्षी करताय, नेक्स्ट इयर पण 10 किलोमीटर 60 मिनिट्स मध्ये करताय, त्यात काही चेंजेस होत नाहीत, तर इट मीन्स युअर गोइंग बॅकवर्ड. तुम्ही काय फॉरवर्ड मूव्ह होत गेला पाहिजे. इयर बाय इयर असेल, टाइम टू टाइम असेल, सीझन ट्रेनिंग प्लॅन असेल, किंवा काही गोष्ट असेल, ते भरपूर इम्पॉर्टंट आहे की यू शुड गेट मुव्हिंग ऑन द टाइम्स किंवा डिस्टन्स किंवा ज्या काही गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या. आणि हे तुम्ही सांगता नक्कीच आम्हाला लक्षात येतं की तुमचं सगळ्या स्टुडंट्सवर की लक्ष आहे की त्यांची डेव्हलपमेंट. म्हणजे 140 स्टुडंट जरी असले तरी प्रत्येकाची वेळ किती आहे आणि त्यांचं ते पुढे निघाले का ते थांबले, आणि थांबलेत म्हणजे तुमच्या दृष्टीने ते मागं निघाले, आणि हे त्यांना पोहोचवणं आणि मग त्यांना पुढे पुश करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच कदाचित सगळ्यांचे सगळे स्टुडंट इतके छान करतात. प्लस मला हे पण वाटेल की हा जो विचार, कारण की खूपदा आपण पण जेव्हा ॲथलीट म्हणून प्रॅक्टिस करत असतो आणि आपल्या नंतरचा किंवा आपल्या बरोबरीचा किंवा समोर आपल्या आधीचा पण जर एखादा ॲथलीट असेल आणि तो स्पीड थोडासा आपल्या पुढं गेला तर थोडंसं मनामध्ये असं वाटायला लागतं नाही का की अरे हा तर आत्ता आला आणि आपल्या पुढे गेला. पण तुमच्या केसमध्ये आम्हाला कधी दिसत नाही की तुमच्यापेक्षा पण फास्ट असतात. मला वाटतं एकदा सुप्रिया मॅम तुमच्यापेक्षा फास्ट गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर तो इव्हेंट होता तो कोल्हापूर ट्रायथलॉन. सुप्रियाने मागच्या वर्षी फुल कोल्हापूरच्या ॲथलीट तिने लास्ट इयर फुल आयर्नमॅन झुरिच मध्ये केलेलं आहे. तर ती फर्स्ट कोल्हापूरमध्ये हाफ आयर्नमॅन होती ज्यामध्ये स्विम मधून बाहेर पडणारी पहिली मुलगी होती, नॉट कोणी मुलगा होता. आणि त्यानंतर आम्ही 1-2 मिनिटानंतर बाहेर पडलो होतो. आणि इव्हन तिच्या पाठीमागे जो स्विम करत होता त्याला नंतर समजले की ती मुलगी होती. पुढं त्याला वाटत होतं की कोणतं मुलगा त्याच्या मागून स्विम करतं. युजली स्विमला आपल्याला नाही समजत की कोण पुढं आहे कोण मागं आहे. तो चेंज होता. तो एक पार्ट ऑफ द रेस झाला. आय गो ऑन माय स्ट्रॅटेजीज. मी कधी नाही विचार करत की कोण कितीच्या पेसवर चालल्यावर काय चाललंय. आय रिअली हॅव सम रिस्पेक्ट टू ईच अँड एव्हरी ॲथलीट. जे कोणी पण काही पण कष्ट करत असतील, ज्या प्रत्येकाचे ट्रॅथलॉन रेसमध्ये प्रत्येकाचे काहीतरी स्ट्रॉंग पॉईंट्स असतात. समवन इज हॅविंग गुड इन द स्विम, गुड इन द बाईक, गुड इन द रन, जे काही गोष्टी असतील. इन टर्म्स ऑफ त्या बाबतीत मला एक बोलायचं की युजली आपण फोकस काय करतो की टाइम बीट्स करणे ह्या काही गोष्टी. पण मी काय जे काही प्लॅन करतोय, आय एम प्लॅनिंग फॉर नेक्स्ट 4 to 5 years की मला शॉर्ट टर्म काही प्लॅन नाही करायचं. शॉर्ट टर्म इफ एनिथिंग आय एम नॉट अचिव्हिंग दॅट शुड बी फाईन. पण माझे जे लॉंग टर्म प्लॅन्स आहेत, एक्झाम्पल मला लास्ट इयर एंडला मला हाफ आयर्नमॅन 4.5 तासात करायची होती. 4 hours 30 minutes मध्ये 1.9 स्विम, 90 किलोमीटर बाईक आणि 21 किलोमीटर रन करायचं होतं, जी मी कोल्हापूरमध्ये केले होते. त्यानंतर एक मॅरेथॉन फोकस रन करायचं होतं, विच वॉज 1 आठवड्याचा फक्त गॅप होता कोल्हापूर मॅरेथॉन आणि इचलकरंजी हाफ मॅरेथॉन. तर त्याच्यापूर्वी मी त्या रेस इंटेन्सिटीला असेल किंवा त्या पेस इंटेन्सिटी हे बरेच कमीच वर्कआउट केले होते. आणि आय हॅव अचीव्ड माय गोल्स आणि नेक्स्ट इयर पण सेम करत जाईल.
नॉट की युजली मी बघतो एक स्ट्रावा नोया टाईपचा प्रकार आहे की ज्याच्यावर आपण दुसऱ्याचा स्ट्रावा पेस बघतोय आणि वी ट्राय टू रन एट दॅट सेम पेस. वी डोंट थिंक की आपला इयर एंडचा गोल काय आहे किंवा आपल्याला काय करायचं आहे ह्या गोष्टी आपण मोस्टली नाही लक्ष देत. सो तो स्ट्रावा नोया तर मला नाही आहे. इवन इफ एनी अदर ॲथलीट इज रनिंग फास्टर देन मी दॅट शुड बी फाईन. आय एम जस्ट वर्किंग ऑन माय ओन गोल्स. दॅट इज द बेस्ट थिंग. कारण की कुठेही ईर्ष्या जे स्पोर्ट्स स्पिरिट आपण तेच म्हणतो की त्याच्यामध्ये ईर्ष्या नसते, त्याच्यामध्ये स्वतःची पण डेव्हलपमेंटची भावना असते आणि दुसऱ्यांची पण असते आणि ते खरं खरं तुम्ही इम्प्लिमेंट करताय नक्कीच आलं त्यामुळे दिसते. तर आज मला खरंच आनंद आहे की अहमदनगर सायकलिंग क्लब बरोबर तुम्ही ह्या वर्षी असोसिएट आहात आणि त्याच्यामुळे आमच्या नगरच्या ॲथलीट्सना पण ही सगळी माहिती मिळते, त्यांना कळते, इन्स्पिरेशन मिळते. आता सिक्रेट्स पण सगळे कळणार आहेत आम्हाला की ह्याच्या मागे जे तुमचं होलिस्टिक डेव्हलपमेंटमध्ये सिक्रेट अजूनही भरपूर मोठी गोष्ट आहे. आता तुम्ही क्लब ह्या गोष्टी बोलला की मला आयुष्यात चांगले आईवडील मिळाले, आयुष्यात मला जो माझा भाऊ आहे तो चांगला कोच मिळाला, आयुष्यात आपल्याला खरेच चांगले मित्र लागतात जे आपल्याबरोबर भरपूर गोष्टी शेअर ह्या गोष्टी करू शकतील. पण दे शुड बी स्ट्रॉंग टुगेदर आणि त्या गोष्टी ज्या असतात. आणि आय वुड लाईक टू थँक्स कल्याणी मॅम आणि गौरव सर. ते ह्या वर्षी माझ्या ट्रेनिंग मध्ये असतील किंवा बाकीच्या स्पोर्टमध्ये भरपूर गोष्टी चेंज झाल्या आहेत. म्हणजे वी हॅव जस्ट गॉट अ क्लिक की ज्या क्लिक मधून आम्ही भरपूर पुढचे फ्युचर स्टेप्स पण घेतलेले. ते फ्युचर स्टेप्स नक्कीच थोड्या वर्षाच्या काळावधीत समजून जातात, थोड्या महिन्यात नाही वर्षामध्ये. अहमदनगर सायकलिंग क्लब आणि आनंदाच्या कोलॅबोरेशनने आज आपण इथं बसून ह्याच्याबद्दल चर्चा करतो. तर मी थोडंसं आतापर्यंत रिपीट करून पुढे जाते की आपण बघितलं की सर फास्टेस्ट आयरमॅन कसे आहेत, त्यांनी फास्टेस्ट ग्रोईंग ॲथलीट कसे आहेत की त्यांनी एवढ्या पेसमध्ये 4 वर्षामध्ये चेंज केला. सर फक्त स्वतःच्या डेव्हलपमेंटवर फोकस न करता त्यांचे ॲथलीट जे अर्हताच्या अंडर 140 ॲथलीट्स आहेत तर त्यांच्या पण डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या बेस्ट परफॉर्मन्ससाठी पण ते धडपड करत असतात. तर कुठेही जर अर्हताचे स्टुडंट्स आले तर समजायचं की पोडियममध्ये तर कॉम्पिटिशन आहे आणि आपल्याला चांगलेच परफॉर्मन्स द्यावं लागेल. तर आता आपण रनिंग, सायकलिंग, स्विमिंग, न्यूट्रिशन, रिकव्हरी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बोलू. तर तुमचा फेवरेट स्पोर्ट कुठला आहे सगळ्यात? सायकलिंग. सायकलिंग करून ज्याच्यावर मला आगळगावच्या हिलला जाता येतं, कल्याणच्या रोडला जाता येतं, आज कास्टच्या इकडे लेक आहे तिकडे पण जाता येतं. सो सायकलिंग हा माझा ट्रॅथलॉन मधला सगळ्यात फेवरेट स्पोर्ट आहे कारण मला सायकल फास्ट पण थोडी चालवता येते. येस. आणि नगरमध्ये पण दिवसेंदिवस सायकलिंग हा खूप पॉप्युलर स्पोर्ट झालाय. कल्याण रोडवर असं रेग्युलर आम्हाला 20-25 सायकल दिसतात. प्लस मराठा सायकलवाल्यांकडे सायकल नाही येते विकायला, तर ही खूप भरपूर चांगली गोष्ट आहे. तर आपण सगळ्यात आधी सायकलिंग बद्दल ऐकू की सायकलिंग मध्ये तुम्ही आम्हाला काय काय सांगाल, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे? सायकल बद्दल काय केलं पाहिजे? सायकल ही अशी गोष्ट आहे ना की विच कॅन चेंज युअर माइंड. म्हणजे भरपूर वेळा आपण घरातून बाहेर पडत असतो, भरपूर विचार असतात, भरपूर काय काय गोष्टी असतात, पण स्पीड ह्या तीन गोष्टी सेकंडरी साईडला ठेवून जसं आपण सायकलिंग करतोय इट इज टोटली डिफरंट पीस. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 7 वाजता आगळगावच्या डोंगरावर जाऊन पोहोचाल ना घरातून निघून, ती सनराईज असेल किंवा तिथं डिअर्स पण बघायला मिळतात, ह्या दोन गोष्टी आहेत त्या म्हणजे मी तर फर्स्ट टाइमच रिअलाइज केलंय. युजली आम्ही डोंगरावरती जातो, डोंगरावरती पोहोचल्यानंतर डिअर्स दिसतात हे मला कधीच माहित नव्हतं. तो तरी माझ्यासाठी लाईफ मधला फर्स्ट एक्सपिरियन्स होता. तो चेंज इन टर्म्स ऑफ स्पीड जर बघितला, कॅडेट्सकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण बाईक पोस्चर व्यवस्थित आहे काय, इव्हन सायकलिंग जर्सीज आपण व्यवस्थित घालतोय काय, ह्या छोट्या छोट्या गोष्टींच्याकडे आपण ज्यावेळेस लक्ष देणार आहे. आणि स्पीड सायकलिंग मध्ये एक मेजर थिंग आहे की तुम्ही सॅडल टाइम इम्प्रूव्ह केला पाहिजे विथ लोअर इंटेन्सिटी, विच इज मच इम्पॉर्टंट. कारण आपण सॅडल टाइम कधीही इम्प्रूव्ह नाही करत, कन्सिस्टंटली त्या गोष्टी जर केल्या तर होतात भरपूर चांगल्या. लोकल लँग्वेज मध्ये तुम्ही सायकलवर जास्त वेळ बसा, म्हणजे फक्त घरात बसू नका, तर तुम्ही चालवत राहा सायकल. आणि इंटेन्सिटी खूप फास्ट, म्हणजे मी मुद्दामून ट्रान्सलेट करते कारण की खूपदा ते टेक्निकल टर्म्स कोणाकोणा लक्षात नाही. कारण आपण फेसबुक लाईव्हवर आहोत, सरांच्या पेजवर इंस्टाग्राम लाईव्हवर आहोत.
तर सरांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त सायकलवर कमी इंटेन्सिटी, तर मग ते आपण आणि सायकलिंग हा लेस इम्पॅक्ट स्पोर्ट आहे. म्हणजे भरपूर वेळा कसं होतं की इफ यू आर नॉट हॅव्हिंग अ स्ट्रॉंग स्ट्रेंथ इन द रन आणि ह्या गोष्टी असतात, तर तुम्ही ओव्हर केला तर ते कुठंतरी स्ट्रेस बिल्ड झालेलं असतं. पण सायकलिंग हा खरंच लेस इम्पॅक्ट स्पोर्ट आहे, ज्यामध्ये तुम्ही लॉंग ड्युरेशन करू शकता. यू कॅन हॅव सम फन, यू कॅन डू सम लॉंग इझी, जेणेकरून आपला फिटनेस पण बिल्ड होतोय. आणि जे फक्त रन करत असेल त्यांच्यासाठी ते स्पेसिफिकली रिकव्हरी टूल हा भरपूर इम्पॉर्टंट आहे. की सायकलिंग करून ते म्हणजे रिकव्हरी रन करण्याच्या कंपॅरिझनला सायकलिंग रिकव्हरी टूल हा भरपूर इम्पॉर्टंट आहे. जे फक्त रनर्स पण आजचं लाईव्ह अटेंड करताय, तर त्यांनी पण लक्षात घ्या की तुम्ही फक्त रनर जरी असला तरी तुम्ही एक रिकव्हरी सेशनला वन्स इन अ वीक और ट्वाइस अ वीक तुम्ही सायकलिंग करू शकता. म्हणजे सायकलिस्ट आहे तर तुम्ही कॅडन्स आणि जर्सी बद्दल वगैरे थोडं बोला, तर थोडंसं डिटेलमध्ये की किती कॅडन्स पाहिजे किंवा जर्सी राईड. नॉर्मली मी बघतो ना तर माउंटेन बाईक घेऊन जात असतात, ते असे एकदम हार्ड गिअर्सवर जात असतात, हार्ड गिअर्स, आणि असं वाटत असते की हार्ड गिअरवर पुश केल्यावर फास्ट जाते. बट तसं नाही. तुमचा कॅडन्सचा रेशो आहे तो 75 to 85, 75 पासून स्टार्ट करा. आता कॅडन्स कसा बघायचा, कॅडन्स सेन्सर असतो एक छोटा, जो आपण पेडलला लावून त्याच्यावरून आपण बघू शकतो की आपला कॅडन्स किती येतो. तो जस्ट कनेक्ट करून तुम्ही 75 पासून स्टार्ट करा आणि तो स्लोली 80-85, जे रोड बाईक वापरत असेल 80-85 वर केलं तर आय फील की यू कॅन फील की कॅडन्स, पॉवर आणि हार्ट रेट ह्या सायमल्टेनियसली जर गोष्टी जातात तर तुमचं नॅचरली स्पीड वाढते. आणि ट्रायथलॉन हा असा स्पोर्ट आहे की तुम्हाला एक करून थांबायचं नाही, 3 झाल्यानंतरच थांबायचं. सो तुम्ही फर्स्ट इव्हेंट किंवा सेकंड इव्हेंट ह्यात ब्रेक न घेता तुम्ही कॅडन्स फोकस करताय, त्यासाठी लेग्स फ्रेश ठेवताय पुढच्या रनसाठी, ते भरपूर इम्पॉर्टंट आहे. आणि जर्सीज ह्या गोष्टी स्पेसिफिकली सांगतो कारण आपण लॉंग सायकलिंग करतोय, आपण खिशात फोन ठेवत असतो, तो हालत असतो, त्या कारणासाठी ती भरपूर इम्पॉर्टंट आहे की यू शुड हॅव सम प्रॉपर जर्सी, ज्यामध्ये तुमच्या फोन ठेवा किंवा टूल्स असतील किंवा काही पण असतील त्या सगळ्या व्यवस्थित. कारण पंचर झाल्यानंतर ना और काही पण टेक्निकल इश्यूज येतात तर वी शुड बी एबल टू सॉल्व. सो प्रॉपर जर्सी, प्रॉपर साईजची जर्सी, कॅडन्स 75 to 80, 70 अशा दरम्यान कॅडन्समध्ये सायकलिंग. त्याचबरोबर सर मला हे पण विचारायचं आहे की फॉर्च्युनेटली नगर आणि कोल्हापूर शहरामध्ये जॉग्राफिकल एरिया खूप चांगला आहे. आम्हाला जर हिल रिपीट करायचं असेल तर ते पण आहे, किंवा फ्लॅट रोड म्हणायचा तर तो पण आहे, नगरलाही कोल्हापूरला आहे. तर त्याचा रेशो साधारण किती पाहिजे? कारण खूपदा आम्ही बघतो की आम्हाला कन्सिस्टंटली जे कल्याण रोडवर दिसतात ते तिथंच दिसतात, ते दुसरीकडे नसतात. जे आगरगावला दिसतात ते आगरगावलाच दिसतात, ते दुसरीकडे कुठे दिसतात. लास्ट टाइम ऍक्च्युली मी एकदा फ्रेंडला भेटलो होतो, अश्विन म्हणून आहे, तो नगरचाच आहे. त्याला आगरगाव काय आहे ना हे माहितच नव्हतं आणि तो गेले 2 वर्ष सायकलिंग करतोय. तर तो म्हटला हे आगरगाव काय मला माहितच नाही. ज्यावेळेस आम्ही गेल्यानंतर ना त्याला तो क्लाइंब जमतच नव्हता. म्हणजे कुठल्याही हिल तुम्ही ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीत ऍड करताय विच मीन्स ऑब्स्टॅकल, आणि कुठलीही ऑब्स्टॅकल तुमच्या बॉडीची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करते. भरपूर वेळा तुम्ही लोअर बॉडी करून तुमची जी रनर स्ट्रेंथ आहे, बाईक स्ट्रेंथ आहे ही भरपूर वाढवू शकतात. जर सपोज तुम्ही आठवड्यातून 3 दिवस सायकलिंग करत असाल, 3 दिवस सायकलिंग करत असाल तर त्यातले ऍटलीस्ट एक सेशन तरी हिल रिपीट्स होऊन दे, किंवा ऍटलीस्ट फर्स्ट हिल पासून स्टार्ट करा. इव्हन जे कधीही हिलला गेले नसेल तुम्ही स्टार्ट करा आगरगावच्या हिलला जाऊन, तिथं सेंटरला जाऊन ब्रेक घ्या, परत वरती जाऊन रिटर्न घरी गेला तर चालेल. पण ज्यावेळेस तुम्ही हिल करणार आहे तर तुमची जी मॅक्सिमम पॉवर स्ट्रेंथ जी असते किंवा लेग्सला जे फील होतं की टाईट तुम्ही पुश करायला लागला ते फील होईल. नेक्स्ट थिंग फ्लॅट पण इम्पॉर्टंट तेवढंच आहे की तुम्हाला कन्सिस्टंट एफर्ट वर्क, गुड कॅडन्स, गुड फॉर्म, गुड HR, गुड न्यूट्रिशन हे तुम्ही व्यवस्थित घेऊन जाता. ह्यासाठी कल्याण रोड ते परफेक्ट एक्झाम्पल आहे. आणि आय थिंक जर तुम्ही 90 केलं तर तुम्हाला त्या साईडला घाट पण मिळतो. सो मिक्स ट्रेनिंग पण होतंय. शॉर्ट राईड केला तर फ्लॅट रोड मिळतो, आगरगाव केला तर. जर 3 राईड्स करत असला तर त्यातली एक राईड तरी हिल रिपीट्स होते, बाकीच्या 2 राईड्स फ्लॅट रोलिंग ह्या गोष्टी होते. कंटिन्युअसली ग्रॅज्युअल क्लाइंब तरी नाही आहे तिथं, पण एक गुड इफेक्ट आहे की आम्ही लास्ट संडेलाच बघितलं की ते विंड भरपूर आहे. सो कुठं ना कुठं तरी त्या मिसमॅच होत राहतात गोष्टी, हिल असेल किंवा फ्लॅट असेल. सो ते विंड पण एक चांगला पॉईंट आहे इथं ट्रेनिंग करण्यासाठी.
ट्रेन जर मला वाटतं एक्सपिरियन्स करायचं असेल तर आपल्याला 6ला चालू नंतर 9-10ला चालू केलं तर डेफिनेटली आपल्याला विंड पण एक्सपिरियन्स होईल. पण सरांचं म्हणणं आहे की तुम्ही वेगवेगळे टेरिटरीज एक्सप्लोर करा, हिलवर जा, फ्लॅटवर जा, एकाच ठिकाणी कन्सिस्टंट नको सायकलिंगला. त्याचबरोबर सर मला वाटतं आपल्या ट्रेनिंग बरोबर हायड्रेशन पण हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट असेल सायकलिंगमध्ये असेल, ट्रेनिंगमध्ये असेल. तर आपण सायकलिंगच्या हायड्रेशनबद्दल थोडंसं आम्हाला गाईड केलं तर हायड्रेशन का इम्पॉर्टंट आहे? मला भरपूर जणांनी विचारलं होतं. मी सप्टेंबरमध्ये 300 किलोमीटरची राईड केली होती. तर तुम्ही 300 किलोमीटरच्या राईडसाठी काही प्रिपरेशन केलं नव्हतं. प्रिपरेशन केलं नव्हतं असं नव्हतं की आय यूज टू नॉट डू. पण माझ्या 4-5 तासाच्या राईड्स ह्या न चुकता एव्हरी वीकेंडला होतं. 4 ते 5 तासाच्या राईड्स. नाही आठवत मला की असा एक पण रविवार की मी 4 तास सायकलवर नाही बसलो. सो इट्स नॉट मीन की 300 असे अचानक केले. तर 300च्या राईडला माझा मेजर फोकस हाच होता की स्टार्ट टू एंड न्यूट्रिशन प्रॉपरली फॉलो करायचं आहे, जेणेकरून ऍट द एंड ऑफ द राईड ऑल्सो माझी बॉडी एकदम फ्रेश पाहिजे, बॉडीला काही डिमांड नको, इट शुड बी गोइंग कूल अँड काम. न्यूट्रिशन स्ट्रॅटेजी तर सिम्पल आहे की 200 कॅलरीज पर आवर कन्झ्युम करा. एक ॲव्हरेज पर्सनला तेवढेच लागतात. स्टार्ट करताना डायरेक्ट 200 नको, कारण भरपूर जण मी बघितले फक्त पाणी पित असतात. 1-2 तास जरी राईड करून आले की पाणी पितात, त्याच्यावरती कॅलरीज कन्झम्पशनचं काही म्हणजे कॅल्क्युलेशनच नसते. 2 तास राईड केला तर तुम्ही 1000 कॅलरीज बनवतात, 1000 to 1200 कॅलरीज बनवतात सायकलिंगला. आणि तर त्या रिप्लेस कुठं ना कुठं तरी करायलाच पाहिजे, कारण त्यानंतर आपल्याला परत 2 hours करायचं, लॉंग राईड करायचं. सपोज आपण सायकलॉथॉनला पार्टिसिपेट करतो, 100 किलोमीटर करायचं आहे. तर 100 किलोमीटर करणार कसं, एंडला जाऊस तोपर्यंत आपण ओके असतो, येऊस तोपर्यंत थोडं चेंज झालेला असतो. सो ते कसं आपण टॅकल करू शकतो. तर स्टार्ट टू एंड फर्स्ट आवर्स पासून प्री वर्कआउट खाणे हा पण इम्पॉर्टंट आहे. की प्री वर्कआउट ते का खायचं, तर तुम्ही आधीचा जो दिवस असतो तो त्या दिवशी तुम्ही 8-9 वाजता जेवलेला असता, सकाळी राईड 6ला चालू करताय, म्हणजे पूर्ण वॉश झालेला असतो, गाडीमध्ये पेट्रोल संपलेलं असते कारण रात्री टाकले सकाळपर्यंत नाही राहत, त्यामुळे तो तरी पॉईंट आहे. सो सकाळी फ्रुट्स ड्रायफ्रुट्स खावा, ऍटलीस्ट एक इझी राईडला स्टार्ट करायला. आणि त्यानंतर तुम्ही डेट्स असतील, स्पोर्ट्स ड्रिंक असेल, लिंबू पाणी असेल किंवा घरात बनवलेले एनर्जी बार असतील, स्पेसिफिक ब्रँडचं नाव नाही घेत, पण ह्या गोष्टी तुम्ही यूज करून तुमचे कॅलरीज कन्झ्युम करून तुम्ही स्वतःला हायड्रेट ठेवू शकता. जेणेकरून तुम्हाला स्टार्ट टू एंड यू विल नॉट फील की भरपूर हार्ड एफर्ट चाललाय. एक्झाम्पल एक सॉल्ट हा प्रकार आहे ना, लॉंग एंड्युरन्स स्पोर्ट इव्हेंट भरपूर इम्पॉर्टंट असतं. की तुम्ही लिंबू पाणी जरी घेतलं ना, तुमची क्रॅम्स भरपूर आहे. म्हणजे जो नवीन सायकलिंग कोण करत असेल की ज्याला 2-3 तास राईड करायचं, तर सिंपल काम करा. लेमन घ्यायचा, स्क्वीज, सॉल्ट घ्यायचा, एक पिंचभर बॉटलमध्ये भरायचा, ते सोडून तुम्ही गोड पाणी पण घेऊ शकता. आणि ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा स्टार्ट कराल किंवा का म्हणजे न्यूट्रिशन जेव्हा स्टार्ट कराल तर डिफरन्स तर हा नक्कीच चेंज दिसेल. जरी तुमच्याकडे स्पोर्ट्स ड्रिंक अवेलेबल नसेल किंवा एक आपल्याला कळत नाही की कुठलं घ्यावं, तर मला वाटतं रॉंग कुठलं स्पोर्ट्स ड्रिंक घेण्यापेक्षा डेफिनेटली सर म्हटलं तसं लिंबू पाणी किंवा गुळाचं पाणी जे इझिली अवेलेबल आहे, तुम्ही कुठेही केला कधी केलं तरी अवेलेबल आहे, पण घेतलं पाहिजे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. साधारण 2 तासाची राईड असेल किती बॉटल संपल्या पाहिजे पाण्याच्या? 2 तासाच्या राईडला ऍटलीस्ट 1 लिटर तरी पाणी संपलं पाहिजे. आता सध्या थंडी जास्त आहे, पण 900 ml to 1 लिटर एवढं तरी पाणी मिनिमम संपलंच पाहिजे. आपल्याला एंडला जे फील होतं की आपले काफ मसल थोडे हेवी झाले, लोअर बॉडी इव्हन पोस्ट वर्कआउट पण आपल्याला थोडं फील होतं की थोडं हार्ड फील होतं, तर ते का फील होतं? जस्ट ड्यू टू लॅक ऑफ न्यूट्रिशन, लॅक ऑफ स्ट्रेंथ. न्यूट्रिशन हा असा पॉइंट आहे ना की हा आपल्या हातात असतो. दररोज सकाळी इट इज इन युअर हँड की तुम्हाला न्यूट्रिशन व्यवस्थित घ्यायचं आहे. घेतला तर काय चेंज होतोय हे तुम्ही ट्राय करून पण बघू शकता. बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा ऍथलीटशी इंटरॅक्ट करतो, प्रो ऍथलीटशी नॉर्मल ऍथलीटशी, तर खूप जणांचं असं की नाही काही खाता पिता न खाता पिता करतो किंवा न खाता पिताच करतो हे चाललंय. तर आपण खूपदा बेनिफिट सांगूनही लोकांच्या लक्षात येईल. सर काय काय वाईट होऊ शकते 2-3 तुम्ही सांगा की जर तुम्ही प्री वर्कआउट नाही खाल्लं, पाणी नाही पिलं, तर दिवसामध्ये तुम्हाला काय काय हळूहळू बॉडीवर डॅमेज म्हणजे जे पण काही त्याचे मी तर सिंपल सांगितलं की जर प्री वर्कआउट काही नाही खाल्लं ना तर मला रस्त्यात कुठं चेक करायचं मला येईल. मग आता गेस करा की बाकीच्यांना काय होऊ शकतं.
आणि सायकलिंगला स्पेसिफिकली भरपूर इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात आलं माझ्या बरोबर. कारण सायकलिंगला ज्यावेळेस तुम्ही न्यूट्रिशन लॅक ऑफ न्यूट्रिशन होतं, तुमचं डोकं दुखत असतं किंवा थोडासा ब्लिंकनेस होत असतो, ज्यामुळे ऍक्सिडेंट ह्या गोष्टी भरपूर चान्सेस असतात आणि आपल्याला समजत पण नाही की बरोबरला काय झालं, कसं पडलो आपण, काय पडलो. तर न्यूट्रिशनचा पण नक्कीच रिकव्हरीवर परिणाम पण. हा, कारण आपण फुल टाइम काम करत असतो, त्यानंतर असं नाही की तुम्ही त्यानंतर स्टॉप झाला. तर बेसिकली जर तुम्हाला सायकलिंग नंतर फ्रेश राहायचंच असेल तर हे डेफिनेटली तुम्ही न्यूट्रिशन फॉलो केलं पाहिजे. सर तुमचं जनरली जे 29 to 40 पर्यंत एव्हरेज आलंय, तर कोल्हापूरमध्ये म्हणजे नगरच्या लोकांनी तर डेफिनेटली तो एरिया बघितलेला नाहीये आणि तिकडच्या पण लोकांनी करायचं, जसे खूप लोक असतील, जसे आमच्या लोकांना आगळगाव माहिती नाहीये, तर तुम्ही कुठे कुठे ट्रेनिंग करता हे माहिती नसेल कदाचित, तर तुमचं रेग्युलर रुटीन सायकलिंगचं मी तरी मोस्टली हिल रिपीट्स करतोय आणि आठवड्यातले 1-2 दिवस फ्लॅटवर करतोय, 1-2 दिवस, आणि मी आठवड्यातून 5 डेज सायकलिंग करतोय. सो 5 दिवसातले 3 दिवस तरी हिल रिपीट्स होतात. आता हिल रिपीट्स म्हणजे काय सांगतो ते पण, जे आगळगाव आहे किंवा चांदबेबी आहे, तर ते चांदबेबी 3 वेळा करायचा, तो एक हिलचा. म्हणजे चांदबेबीची जी काय हाईट आहे ती मल्टिपल 3 टाइम्स करायची. तो म्हणजे एक क्लाइंब होतो आमच्या कोल्हापूरमध्ये. म्हणजे तुम्ही बेस लाईन पासून क्लाइंब स्टार्ट केला तर तुम्हाला वरती पोहोचोपर्यंत 11 ते 12 किलोमीटर वरती पोहोचल्यानंतर मग तुमचा क्लाइंब संपतो. नॉट की चालू केला आणि 2-3 किलोमीटर मध्ये संपणार. सो असे तुम्ही किती वेळ क्लाइंब करता? लॉंग राईड्स असतील तर 10 किलोमीटरचे ऍटलीस्ट 5 क्लाइंब्स तरी होतात, 10-12 किलोमीटरचे. म्हणजे चांदबेबी 15 वेळा. हा, चांदबेबी जास्त होईल कदाचित, चांदबेबी भरपूर शॉर्ट आहे. आगळगाव 15 वेळा. आगळगाव 20 वेळा. 20 वेळा आगळगाव एका दिवशी तरी होतं, आणि दॅट टू आफ्टर सेकंड थर्ड सेशन, नॉट फर्स्ट सेशन. ते लेटरची गोष्ट सांगतो. आणि अदरवाइज फ्लॅटवर जर तुम्ही गेले तर किती डिस्टन्स करता? फ्लॅटवर केलं तर लॉंग डिस्टन्स ऍक्च्युली आमच्या इथे फ्लॅट नाहीच आहे, म्हणजे कल्याण रोड सारखा फ्लॅट रोड नाहीच आहे. फ्लॅट म्हणजे तवंदी घाट आहे, जे लास्ट टाइम हाफ आयरमॅन केलं तर त्यांना माहिती आहे कोल्हापूरला की तवंदी घाट फ्लॅट आहे, की ते त्यांना अजून ज्योतिबा त्यांना दाखवायचं आहे. तर नक्की जे कोल्हापूरला लास्ट टाइम हाफ आयरमॅनला आलं तर त्यांना फ्लॅट रोड काय असतो तर ते थोडं एक्सप्लेन करू. ग्रॅज्युएट त्याला पण एलिव्हेशन. हा, ग्रॅज्युएट म्हणजे सपोज तुम्ही जर एक 90 किलोमीटर राईड करून आला तर 800 मीटर एलिव्हेशन होणार. दॅट इज व्हॉट फ्लॅट रोड इज. सो मला वाटतं असं म्हणायला हरकत नाही की सरांचं ते 29 एव्हरेज टू 40 एव्हरेजचं सिक्रेट आहे त्याचं कन्सिस्टंट विथ राईट न्यूट्रिशन आणि विथ राईट एलिव्हेशन प्रॅक्टिस. येस, अल्टिट्यूड ट्रेनिंगचा हा प्रकार असतो ना, आपण जाऊन नाही राहू शकत, पण ऍटलीस्ट अल्टिट्यूड बिल्ड तरी करू शकतो. इयर डे बाय डे म्हणजे एलिव्हेशन गेनचा प्रकार आहे ना, हा तरी बिल्ड करून आपला फिटनेस नक्कीच एक एक्स्ट्रा 5% 10% तरी बिल्ड करू शकतो. आपण याच्यामध्ये बघितलं की मॅजिक तसं काहीच नाहीये, कारण की आपल्याला आगळगाव हे 2-3दा केलं तरी असं वाटतं की खूप झालं. तर असे आगळगाव सर 20दा वगैरे करतात आणि असंच रेग्युलरली कन्सिस्टंटली किती वर्ष करत आले. तर 29 to 40चं रहस्य हेच आहे की त्यांचं कन्सिस्टंट ट्रेनिंग, राईट ट्रेनिंग, स्मार्ट ट्रेनिंग म्हणून आपण याला. कारण की हे जर एवढे तास तुम्ही मला वाटतं फ्लॅट रोडवर घालता तर एवढी तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट. फ्लॅट रोडला मी ज्यावेळेस हे करेन तर त्यावेळेस माझा स्पीड जास्त असणार, एलिव्हेशनला जाईल त्यावेळेस स्पीड कमी असणार. हा, पण त्याचा इम्पॅक्ट पुढच्या फ्लॅट वर डेफिनेटली होणार. जेवढं तुम्ही एलिव्हेशन जास्त करणार तेवढं तुमच्या फ्लॅटवर वाढणार. सो हे होतं सायकलिंग बद्दल. आता आपण आणि अजून मी स्पेसिफिकली एकच म्हणतोय की माझं सायकलिंग 29 वरून 40 वर जात आहे, ते फक्त हिल रिपीट्स करून नाही. मी अजून मला एक पण रविवार नाही आठवत की ज्या दिवशी मी 4 तास सायकलवर मिनिमम बसलेलो नाही आहे. सो कन्सिस्टंट तुमचं ट्रेनिंग आहे. इट इज प्युअर हार्ड वर्क. सो एव्हरी संडे 4 तास, कारण की एखादा तरी संडेचं येतो ना म्हणा की आज जाऊ दे, असं मला जाऊ दे. माझा लास्ट 1-2 संडेचे एक्झाम्पल आहे की माझा सायकलचा वॉल ब्रेक झाला किंवा काही पण झालं, मग घरी यायचं ट्रेनरवर लावायची सायकल, तिथे 4 तास करायचे. पण 4 तास हे एक संडेचं एक्झाम्पल आहे. वीक मध्ये पण होते सायकलिंग भरपूर. 2 वीक्स लॉंग राईड होतं,
जे 3 तासाची लॉंग राईड असते 4 तासाची असते. सो इट इज कन्सिस्टंट. ह्याच्यामध्ये पण मला विचारायला आवडेल कारण की खूपदा ना आपल्याच मनात असे प्रश्न पण येतात आणि उत्तर पण येतात की मी करू शकलो असतो पण ते असं आहे. तर तुमच्या ह्याच्यामध्ये कधी ट्रेनिंगच्या मध्ये पण येतं का की आज करणार होतो मला कधी गगन बावड्याचा काहीतरी इन्सिडेंट झाला होता का? गगन बावड्याचा इन्सिडेंट पण झाला होता आणि लास्ट इयरचा पण एक इन्सिडेंट होता की माझा ब्रेकचा पुढचा पार्ट घासत होता. तर त्यावेळेस मला ऑप्शन नव्हता की म्हणजे घरी सायकल उचलून घेऊन जायचं, ते कनेक्ट झालं होतं आणि रिलीज होत नव्हतं. तर त्यामुळे त्यावेळेस ऑप्शन नव्हता की सायकलिंग कट डाऊन करायचं. मग घरी गेलो, मी नाश्ता केला आणि दुपारी 12 वाजता लॉंग राईड स्टार्ट केली होती. 4ला फिनिश ऑफ करून 4 नंतर रन चालू केलं होतं, 5ला फिनिश केलं होतं. सो देर इज नो एक्सक्यूज. तर इट इज युअर लाईफमध्ये 2 ऑप्शन असतात. either you do it 100% or you don't do it 100%. and मला तरी काय ते 100% चूज करायलाच हवंय. परवा गगन बावड्याला पण तुम्ही एक गगन बावड्याचा इन्सिडेंट जर बघितला की त्या दिवशी आम्ही घरातून निघालो, गाडीची काच फुटली सायकल स्टँड लावल्यामुळे. तिथंच अर्धा विचार होता की माझ्या एका मित्राने पण विचारलं करणार का तुम्ही राईड, एवढी 20,000 रुपयाची काच फुटली. मी म्हटलं नाही करणार की आता एवढ्या लांबचं वेळ नाही करणार. तिथून पुढे गेलो, हार्डली 6 किलोमीटर केल्यावर सायकलची चेन तुटली. घरापासून 60 किलोमीटर लांब सकाळी 5 वाजता आवरून ते निघालो. 6 किलोमीटर सायकलिंग झाल्यावर चेन तुटली. चेन तुटल्यानंतर तिथं जर चेन कोण बसवून देणार नाही, काहीच ऑप्शन नाही. मग म्हटलं सिंपल एक काम करूया, आगडगाव सारखा म्हणजे आगडगाव एक 5 वेळा वर खाली केला सर, असा हिल होता. तिथे एक 24 किलोमीटर इझी रन केलं, रिकव्हरी स्विम केलं आणि डे फिनिश ऑफ केला. आपल्याला लाईफ मध्ये काय ऑप्शन असतो ना की आज आपण हे नाही करत होतो, पण त्याच कंपॅरेटिव्हली तेवढीच चांगली गोष्ट असते ती करायची काय नाही, काय त्या गोष्टीचा विचार करायचा की नाही आज मला सायकलिंग नाही होऊ शकत, असून ते पुढच्या आठवड्यात करूया. ऑप्शन्स असतात, वी जस्ट नीड टू चूज की काय करायला पाहिजे. So I think choosing right option every day is the biggest secret and anything else. कारण की इच्छा आमची पण होतो सुद्धा की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, पण ते पण मध्ये येतं. तर ते पणला जर बाजूला काढलं तर डेफिनेटली प्रगती होतच राहील असं वाटतं. सायकलिंग मध्ये कोणाला काही विचारायचं आहे का? मग आपण रनिंग करत मी जस्ट सायकलिंग करता व रनिंग करताय, फक्त सायकलिंग करताय. सायकलिंग ना सर ऍक्च्युली 3-4 दिवस जरी केले ना आठवड्यात तरी सफिशियंट होतात. पण सायकलिंग स्पेसिफिक जे काही तुम्हाला मसल्स लागतात किंवा स्ट्रेंथ लागते किंवा कोर लागतो, म्हणजे 7चे 7 दिवस सायकल करताय तुम्ही, आपल्या पोटाला काहीही व्यायाम देत नाही. आपण एक दिवस पण आपण बॉडीला स्ट्रेच नाही करत. सो एक मिक्सअप पॅच असून दे ज्यात की तुम्ही 3 दिवस सायकलिंग करताय, एक दिवस योगा करताय, एक दिवशी स्ट्रेंथ करताय ज्याच्यामध्ये पुशअप्स असतील, स्क्वॉट्स असतील, लंजेस असतील, बेसिक वर्कआउट. द वर्ल्ड इज टोटली ओपन. म्हणजे तुम्ही युट्यूबवर जरी चेक केलं ना स्ट्रेंथ वर्कआउट सायकलिस्टना काय असतो, तर तो एक दिवस केला, कोर एक दिवस केला, तर ह्या गोष्टी मॅच होऊ शकतात ना नक्कीच. की जस्ट नॉट सायकलिंग आणि कुठलाही स्पोर्ट करताना त्या स्पोर्टची मागची स्ट्रेंथ पॉवर ही किती आहे ते तेवढंच इम्पॉर्टंट आहे. नॉट की जस्ट डेली पॅटर्निंग करायला लागलोय आपण, एरोबिक फिटनेस गेन व्हायला लागला. स्ट्रेंथ, पर्सन स्ट्रेंथ पॉवर आहे ती तेवढीच इम्पॉर्टंट आहे. रिकव्हरी बद्दल आपण पूर्ण सेशन घेणार, जसं आपण सायकलिंग बद्दल बोललो ना, कारण की सरांचं नेहमी म्हणणं असतं की ज्या प्रकारे सर रिकव्हरी घेतात ते सगळ्यात मोठं त्यांचं सिक्रेट आहे. द सिक्रेट बिहाइंड सर इज रिकव्हरी. तर त्याच्याबद्दल आपण अजून एक बोला. अजून सायकलिंगला तुम्हाला कोणाला काही आहे प्रश्न? आपण रनिंग करूया सर. आता रनिंग म्हणजे 7:30 to 4:30 हे खूप मोठं आहे जर्नी. तर जनरली रनिंग बद्दल तुम्ही काय काय सांगा? 7:30 जे म्हटलं ना मी, 7:30 पेस होता माझा. तर 7:30 आपण लॉंग डिस्टन्स एंड्युरन्स स्पोर्टला ना एक एरोबिक फिटनेस झोन हा असा कॅल्क्युलेट करतोय विच इज झोन 2. ते तुम्ही मॅथ प्रमाणे करा और 80-20च्या लॉ प्रमाणे करा किंवा काही पण करा. पण हे काउंट करण्यासाठी आपल्याला चेस्ट स्ट्रॅप घालणं कंपल्सरी आहे. चेस्ट स्ट्रॅप असणं कंपल्सरी आहे, वॉच असणं कंपल्सरी आहे. हां, ज्याच्यातून आपल्याला आपला हार्ट रेट डाटा समजतो. तो गार्बिंगचा असेल कुठला पण असेल दॅट डझंट मॅटर. पण तुम्हाला ऍटलीस्ट तुम्हाला समजलं तरी पाहिजे की आपण काय करतो. दररोज सकाळी उठून जर आपण वर्कआउट करत असेल तर आपण तो वर्कआउट राईट वर्कआउट करतोय काय, किती इंटेन्सिटी करतोय,
कुठे एक्स्ट्रीम पुश करत नाही ना, कुठे आपण कमी पुश करतोय का, ह्या गोष्टी आपल्याला थोडंफार समजणं महत्वाचं आहे. थोडंसं आपण मध्ये रनिंगच्या मध्ये आपण हार्ट रेट ह्या सगळ्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहे हे जाणून घेऊया. कारण की मला वाटतं की जे ॲथलीट अवेअर आहे ते डेफिनेटली चेस्ट रॅप यूज करतात आणि त्याच्यावर लक्ष पण ठेवतात त्यांच्या हार्ट रेटवर. पण असे बरेचसे ॲथलीट्स आहेत, स्पेशली ते आता लॉकडाऊनमध्ये तयार झालेले ॲथलीट आहेत, कदाचित त्यांना ह्याचं महत्त्व नसतं. ते मला वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की मी तुमच्या बोलण्यातून खूपदा ऐकलंय की जर बेसिक गोष्ट रिक्वायरमेंट असेल तर सायकल इतकंच इम्पॉर्टंट तुम्ही सांगता की चेस्ट रॅप आणि घड्याळ हे इम्पॉर्टंट आहे. चेस्ट रॅप म्हणजे तो हार्ट रेट जाणून घेण्यासाठी. हा नक्कीच, कारण चेस्ट रॅप आणि वॉच ही अशी गोष्ट आहे ना, ही एक टूल आहे की त्या टूलवर तुम्ही मेजर करू शकता की तुमचा आजचा फिटनेस, आज जे रन केलंय ते कितपत भारी होतं. एक टूल आहे, म्हणजे इट इज अ एक्झाम्पल की तुम्ही मार्क देऊ शकता स्वतःला की आज मी सपोज 6 किलोमीटर रन केले, तर त्या 6 किलोमीटरला हार्ट रेट काय होता, कॅडन्स काय होता, पेस काय होता, टेम्परेचर काय होतं, ह्या गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट करून ना तुम्ही स्वतः एक आयडिया करू शकता की त्या हार्ट रेटला मला सपोज XYZ पेस आला तर वेर आय नीड टू बी रीच. तर मी जे पहिला 7.5चा पेस म्हटला ना तुम्ही, तर 7.5चा पेस आहे हा मला पेस झोन 2 ला येत होता, नॉट की मला त्याच्यावर फास्ट रन करायला येत होतं. मला 6 वर पण रन करायला येत होतं, 5 वर पण रन करायला येत होतं. बट द हार्ट रेट टेंडन्सी झोन 2 हा प्रकार मी थोडं सर्च आउट करायला लागेल यासाठी. झोन 2 एरोबिक फिटनेस ट्रेनिंग हे भरपूर इम्पॉर्टंट, भरपूर म्हणजे भरपूर. आपण थोडं त्याला इम्पॉर्टन्स नाही देत और द ट्रेंड आता येतो थोडा हार्ट रेट टेंडन्सी. पण जे काही कुठलेही प्रो ॲथलीट्स असतील वर्ष ट्रेनिंग करतात ते ट्रेन ऑन द हार्ट रेट अँड पॉवर बेस. पण पॉवर बेस हा सेकंडरी पॉइंट आहे, पण हार्ट रेट हा असा एक सिंपल टूल आहे की ज्याच्यावरून आपण दररोज कॅल्क्युलेट करू शकतो. तर 7:30च्या पेस वरून मला झोन 2 हा 4.5 वर आलाय. इट डझंट मीन की मी 4.5च्या पेसवरच रन करू शकतो. लास्ट एक मी हार्ड सेशन केला होता, त्यावर तर क्लिअर होतं की मी 3:45 वर हाफ मॅरेथॉन पळू शकतो. ओके. पण तुम्ही त्याच्यामध्ये मॅथ पण म्हणला, तर असं कन्सिडर करूया की माहिती आहे पण त्यांना माहिती पण नाहीये की मॅथ हार्ट रेट कसा असतो. कारण की झोन 2 काढण्यासाठी त्याला काही वेगळी प्रोसिजर आहे, गुगलवर सर्च करून मिळत आहे ना कदाचित. पण मॅथ तर मला वाटतं तुम्ही शेअर करू शकाल. मॅथ मी पर्सनली मॅथ हा टूल नाही वापरत. मॅथ टेक्निक जी आहे ती मी जस्ट एक सिंपल फॉर्म्युला वापरतोय. 180 मायनस एज हा तुमचा मॅक्सिमम टाइम ऑफ ट्रेनिंग असायला पाहिजे. हार्ट रेट डाटा म्हणजे सपोज 180 मायनस एज, माझा एज आहे 24, तर 180 मायनस 24 इज 156. तर 156 च्या अंडर माझं मॅक्सिमम ट्रेनिंग होतं सगळं. आय नेव्हर एक्सीड 154 और जास्तीत जास्त कुठेही क्लाइंटला एक्सीड झालं तर 160 रीच होतं, त्याच्यावरती नाही करत. आणि त्या हार्ट रेट मध्ये ट्रेनिंग केल्याचे बेनिफिट्स काय की जेव्हा तुम्ही लॉंग इंडिव्हिज्युअल्स इव्हेंट करतात तर भरपूर वेळा आपण पेसवर जातोय, तो पेस नंतर कोलॅप्स वर चालू होतोय, म्हणजे 7च्या पेसवर जातोय, 7 नंतर मग ते 7.5 वर जाते, मग 8 वर जाते, मग आपल्याला क्रॅम्प्स येतात. का क्रॅम्प्स येतात, का रिझन काय, तर तुम्ही झोन्स कुठेतरी क्रॉस केलेले असतात, बॉडीची लिमिट्स असतात ती क्रॉस केलेली असतात. मी शुअर शॉट म्हणू शकतो की 3:45 वर मी हाफ मॅरेथॉन करणार आहे आणि मी केलेले आहे. म्हणजे मी ज्यावेळेस लास्ट टाइम म्हटलं होतं की 124 हाफ मॅरेथॉन इझिली पळू शकतो, ते फक्त एका बेसवर केलं होतं की आय एम नॉट एक्सिडिंग माय झोन्स. ज्यावेळेस मी हाफ मॅरेथॉन करणार आहे, हा इचलकरंजी हाफ मॅरेथॉन मी 124 केली होती, तर आय वॉज शुअर आणि दॅट वॉज काइंड ऑफ इझी रन म्हणू शकतो ते 124. हे मला थोड्या टाइम नंतर समजलं होतं. पण ते जस्ट असायला पाहिजे की तुम्ही झोन्स क्रॉस नाही करताय कुठे, जे काय करताय झोन्स ते ॲक्युरेसी कंट्रोल्ड करताय. एव्हरी डे शुड नॉट बी टू हार्ड आणि इझी करताय, पण एक सर्टन एरोबिक फिटनेसला होल्ड करताय, ते तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जनरली रनिंग मध्ये तुमचं रुटीन काय असतं आणि हा जो पेस चेंज झाला आहे तर तो कशा प्रकारचा वर्कआउट ठरवतो की ज्यांनी आपल्या पेस मी पहिला माझं सांगतो आणि एक नॉर्मली ॲव्हरेज पर्सन काय करायला पाहिजे सांगतो. मी आठवड्यातून एक 5 रन्स करतोय विच इज अराउंड 60 किलोमीटर्स वीकली फॉर माय गोल्स. माझ्या गोल्ससाठी करतोय, नॉट नेसेसरी की एव्हरीवन शुड रन 60 किलोमीटर किंवा जे काही असेल ते. माझ्या गोल्ससाठी मला 5 आवर्स रन करतो 60 किलोमीटर, ज्यातला एक हार्ड सेशन असतो, फक्त एक हार्ड.
विच माइट साउंड बिट इझी, पण ज्यावेळेस तुम्ही 60 किलोमीटर रन करताय, 13 तास सायकलिंग करताय, 8-9 तास स्विम करताय आणि 2 तास स्ट्रेंथ करताय, तर हा स्ट्रेस कुठेतरी बिल्ड झालेला असतो. सो आय ट्राय टू कंट्रोल द इंटेन्सिटी. एक हार्ड सेशन असतो तो हाफ मॅरेथॉन पेस -10 सेकंड्स असतो, नॉट मोर देन दॅट. मी बघितलं की भरपूर वेळा आपण हाफ मॅरेथॉन 5.5 वर पळत असतो आणि इंटरव्हल्स करत असतात 4च्या पेस, आणि विच इज व्हेरी हार्मफुल. म्हणजे त्यातून ग्रोथ होत नाही, विच इम्पॅक्ट ऑन युअर बॉडी, आणि तुम्ही कुठेतरी आजारी पडताय किंवा इंजुरीज क्रिएट होतात, ह्या त्या गोष्टी असतात. सो ट्राय टू कंट्रोल द इंटेन्सिटी जी असेल. आता एक नॉर्मल ॲव्हरेज रनर जो पहिला तो 3 to 4 टाइम्स वीकली रन करत असेल, तर एक हार्ड सेशन, एक लॉंग सेशन आणि एक रेस पेस इंटेन्सिटी शॉर्ट जरी केला तरी सफिशियंट आहे. ह्याच्याबरोबर सेम ॲडिशनल मी जे सायकलिंगला म्हटलं होतं, स्ट्रेंथ कोर, योगा, हे रुटीन इज एनी टाइम बेनिफिशियल टू बिल्ड युअर स्ट्रेंथ आणि टू अवॉइड द इंजुरीज. आणि इन शॉर्ट स्ट्रेस कुठल्याही गोष्टीचा बिल्ड नाही करायचा, कन्सिस्टंटली होल्ड करायचा. जे काही व्हॉल्यूम असेल, जे काही इंटेन्सिटी असेल, जे काही पेस असेल, तो आपल्याला होल्ड करत राहायचा. अँड अगेन इट कम्स, वी आर रनिंग आवर ओन रेस, आपला ओन पेस, आपला HR कंट्रोल ठेवायचा आहे. दॅट्स इट. तुमचे रनिंगचे रूट कसे आहेत? फ्लॅट आहे की कशावर केलं पाहिजे, की त्याच्यामध्ये पण सेम सायकलिंगचा रूल अप्लाय होतो, एका दिवशी हिल आणि मग बाकीचे अल्टरनेट संडेज एक तरी हिल रिपीट्स व्हायला पाहिजे, विच कॅन अल्टरनेट संडे, अल्टरनेट वीक म्हणतो मी, सॉरी, अल्टरनेट वीक एक तरी हिल रिपीट्स व्हायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस कुठेही जाता. म्हणजे ते मुंबईला म्हणतात की मुंबई हाफ मॅरेथॉनला एक फ्लायओव्हर आहे, तर मला फ्लायओव्हरचं नाव नाही माहिती, हाफ मॅरेथॉन साठी असतं. हाफ मॅरेथॉन पेडल रोडची क्लाइंब आहे, तर त्याच्या म्हणतात भरपूर जण भरपूर दम लागतो. पण तुम्ही जर हार्ड एफर्ट्स वर जर हिल रिपीट्स केला असला तर तो पेडल रोडचा फ्लायओव्हर खरंच जास्त काय नाही वाटणार तुम्हाला. सो 2 वीक मधून एक हिल रिपीट्स तरी करायला पाहिजे. सेम अप्लाय की तुम्ही ज्यावेळेस अल्टिट्यूड ट्रेनिंग करताय, एलिव्हेशन ट्रेनिंग करताय, तर ते नक्कीच सपोर्टिव्ह राहतं थोडं. आणि बाकी अदरवाइज फ्लॅट रोड असेल, रोलिंग असेल. हो. आणि लॉंग रन एव्हरी वीक. लॉंग रन एव्हरी वीक. येस. सो सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या रनिंगच्या मागं त्यांचा जो हार्ड ट्रेनिंग असेल किंवा लॉंग रन असेल, त्यांची हिल रिपीट असेल, हार्डसाठी म्हणून तुम्ही टाइम ट्रायल्स मेन्शन करा. हा टाइम ट्रायल्स मेन्शन करण्याचं रिझन काय की आता रेसेस होत नाही, ऍटलीस्ट आपल्याला महिन्यातून एकदा 10K रन करून तरी आयडिया. आणि 10K स्पेसिफिकली का, तर 10K मधून आपण क्विक रिकवर होऊ शकतो. हाफ मॅरेथॉन मधून रिकवर होणं किंवा फुल मॅरेथॉन रिकवर होणं थोडा टाइम लागतो. 10K ही अशी गोष्ट आहे की तुम्ही तुमचं स्पीड चेक करू शकता आणि यू कॅन गेस युअर फिटनेस की तुमचं फिटनेस लेवल काय आहे. 10K आपण हार्डली 60 मिनिट्स मध्ये फास्टेस्ट फिनिश करतो, स्लोएस्ट फिनिश करतो. स्लोएस्ट असतो तो व्हॉट एव्हर 40 मिनिट्स, 45 मिनिट्स, 30 मिनिट्स, 35 मिनिट्स जे काही फिनिश करू शकतो. पण या डिस्टन्स मधून तुम्ही रिकवर होऊ शकता. आणि आता लॉकडाऊनच्या काळामध्ये रेसेस झालेल्या नाहीत, सो ते कुठंतरी आपल्याला ग्राफ पाहिजे की इफ यू हॅव रन 56 मिनिट्स, 55 मिनिट्स लास्ट मंथ मध्ये किंवा लास्ट 2 मंथ्स मध्ये, तुम्ही ते नक्कीच एक 30 सेकंड, 1 मिनिट जे काही एक स्टेप जरी ग्रोथ झाली ना, दॅट कुड बी मोर बेनिफिशियल. त्याच्यामध्ये आपलं हार्ट रेट मॉनिटर ठेवणं आपल्याला, मला वाटतं हे लक्षात आलं रनिंग मध्ये की राईट ट्रेनिंग, थोडेसे व्हेरिएशन त्याच्यामध्ये, हार्ट रेट मॉनिटर करून जास्तीत जास्त झोन 2 मध्ये रन करायचं आहे, म्हणजे इम्प्रूव्हमेंट बघितली पाहिजे. त्याचबरोबर सर एक आम्ही बघितलंय की जसं ॲथलीट रनिंगमध्ये जुना होत जातो तसं त्यांचा एक प्रश्न जास्त, अरे हा शूज चांगला आहे, अरे तो शूज चांगला आहे, मग कुठला वापरायला पाहिजे, किंवा नाही ह्याच्याबद्दल सगळ्यांचं वेगवेगळं मत असतं आणि प्रत्येक ब्रँड डेफिनेटली माझा चांगला आहे. तर तुम्हाला काय वाटतं शूज किती इम्पॉर्टंट आहे आणि कुठल्या कंपनीचा शूज यूज केला पाहिजे? ह्यासाठी माझ्याकडे 2 एक्झाम्पल्स आहेत की फर्स्ट इज माइंडसेट. माइंड बद्दल आपण जाऊया, कारण माइंड इज द स्ट्रॉंगेस्ट थिंग व्हॉट यू आर हॅव्हिंग, बॉडी इज द सेकंड थिंग, आणि मग नंतर टेक्निकल पॉईंट गोष्ट येतात. मी 3 वर्षामागे एक 10K रेस केली होती. 10K रेसला माझ्याकडे भरपूर चांगला शूज होता, मीन्स सगळ्यांच्याकडे असतो तो चांगला एक बऱ्यापैकी, ज्याला कुशन आहे, सपोर्टिव्ह आहे, नवीन शूज आहे.
तर त्या शूजवर मी 10K रेस करायला गेलो होतो. आणि जेव्हा स्टार्ट झाली तर स्टार्ट झाल्यानंतर ना थोडे जण पुढे गेले होते आणि माझ्या मागे तिघं चौघजण पळत होते. मला पायाचा आवाज येत होता, माझ्या मागे आहे, अंधार होता, 10K रेस होती, लवकर स्टार्ट झाली होती. तर थोड्या टाइम नंतर ना एक बारकी मुलगी होती, माझ्याहून पण हाईटला छोटी आहे, माझ्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला त्यांचा फोटो पण आहे, की ज्यांच्याबरोबर मी 10K साठी चेस करत होतो. 3 वर्षामागची गोष्ट आहे. 10K साठी त्यांच्या मागे मी म्हणजे लिटरली चेस करत होतो. आणि माझ्याकडे शूज, चांगला टी शर्ट, चांगले शॉर्ट, चांगला वॉच, चांगला चेस्टा, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण ते जस्ट त्यांच्या कपड्यांवरती विदाऊट शूज त्यांनी 38 मिनिट्स 18 वर्षाच्या मुली होत्या आणि 10K रन केलं होतं. रोडवरती दगडं होती, सगळ्या गोष्टी होत्या, सगळ्या होत्या A to Z. म्हणजे रोड वॉज नॉट की असा एकदम कूल आहे, स्मूथ आहे सगळ्या, पण माइंड फॅक्टर हा भरपूर इम्पॉर्टंट आहे. अजून पण तुम्ही बघितलं असेल की भरपूर लोक बेरफूट रन करतात. सो शूज इज मच इम्पॉर्टंट. मी असं म्हणत नाही की शूज इम्पॉर्टंट नाही, पण हा माझ्यासाठी एक लाईफ लर्निंग एक्सपिरियन्स होता की आता नवीन नवीन चांगले चांगले शूज येतात, कार्बन प्लेट्स वाले शूज येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की तो घातला की मी फास्ट जाऊ शकतो. पण हे तरी दॅट इज अ फ्री स्पीड. पण जे आपल्याला बाय करत आपल्याला माइंडला आपण जे काय कंट्रोल करू शकतो और माइंड गेम म्हणतो, तर त्या माइंड गेम मधून आपण भरपूर डेव्हलप करू शकतो. नेक्स्ट थिंग, शूज इम्पॉर्टंट आहेच, कारण तुम्ही जर एखादा शूज 1000 किलोमीटर म्हणजे 700 मीटर म्हणतात, 700 किलोमीटर झाले की तुम्ही शूज चेंज करता. पण 1000 किलोमीटर नंतर जर तो शूज वापरत असला तर त्या शूजचं कुठं ना कुठं तरी कुशन कमी झालेलं असतं, which can give you a niggle feeling to your calf किंवा hamstrings. आणि कुशन शूज मध्ये इम्पॉर्टंट असू शकते भरपूर जणांना. आणि स्टेबिलिटी ह्या त्या छोट्या गोष्टी आपण जरी बघितल्या आणि वेळच्या वेळी आपण शूज चेंज करतो, ह्या छोट्या जरी गोष्टी असल्या लक्षात, किंवा भरपूर जण, आता एक्झाम्पल माझंच घ्या की मला फ्लॅट फीट आहे, की फ्लॅट फीट असलं की पाय असा आतल्या साईडला झोपतो. सो ते जस्ट बघायला पाहिजे की आपल्या फूटला कुठला शूज मॅच होतोय. भरपूर जणांचे टो असतात ते नॅरो असतात, वाईड असतात, मग त्यांना ते थोडं स्पेसिफिक तसे शूज बघायला लागतात. कारण ही हाफ मॅरेथॉन 10K ला मॅटर नाही करत, पण ज्यावेळेस फुल मॅरेथॉनला जातात तर टोजला ग्लिस्टर्स येतात, ह्या दोन गोष्टी होतात. सो शूज कुठलाही घ्या, थोडंसं स्पेसिफिक घ्या, पण शूज फास्ट नसतो, माणूस फास्ट असतो, हे मला त्या 18 वर्षाच्या मुलीने दाखवून दिलेलं नाही. त्याच्यातून आमचा एक किस्सा सांगतो सर. आम्ही एकदा हेल्मेट घ्यायला गेलो होतो. ते 3 वर्षांनी गेलो पण आम्हाला लक्षात आलं, त्या सेल्स पर्सनचं गेली तो असं, सर हा हेल्मेट घ्या. का बरं? नाही, हा फास्टेस्ट हेल्मेट आहे. तर मी आणि कवरे बघून इतकं हसलो की हेल्मेट फास्ट नसतं, माणूस फास्ट पडेल. तसंच आहे मला वाटतं की जर थोडी सेल्फ म्हणजे की तुम्ही खूप फास्ट पडा, तसं नाही करायचं. की आपलं ट्रेनिंग, रेग्युलर ट्रेनिंग, राईट ट्रेनिंग, राईट न्यूट्रिशन, राईट सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. सर रनिंग आणि सायकलिंगच्या न्यूट्रिशनमध्ये काही फरक आहे का? विषय माहिती. रनला थोडं व्हॅरी होतं की सायकलिंगला आपण भरपूर खाऊ शकतो आणि लॉंग करू शकतो, पण रन वी डू लाईक 2 to 3 hours, 4 hours, आणि त्यामध्ये सॉलिड फूड थोडं आपण अवॉइड करतो. आणि सायकलिंगला तुम्ही जर ओव्हर फ्लुइड्स घेतला किंवा म्हणजे जास्त पाणी पिला तरी चालतंय, पण रनला थोडं अवॉइड केलेलं बेटर आहे. युअर बॉडी शुड बी फ्री, स्टमक शुड नॉट फील हेवी झालंय खूप. त्या गोष्टी फक्त न अवॉइड करता थोडं रिड्यूस करून कंट्रोल मध्ये असेल तर दॅट कुड बी ऑलमोस्ट. किती पाणी पिलं पाहिजे? सपोज 1.5 तास किंवा 2 तास. 700 ml वॉटर पर आवर. 700. आणि ते पण जरुरी आहे, जे आपण 7 to 800 ml ऑफ वॉटर पर आवर. जे आपण सायकलिंग मध्ये ऐकलं तसंच एक फक्त थोडंसं कमी जास्त पर्सन टू पर्सन. भरपूर जणांना कमी थोडं पाणी पितात, भरपूर जण जास्त पितात, त्या गोष्टी फक्त व्हॅरी होतील. पण न्यूट्रिशन हा फॅक्टर स्विम मध्ये पण आपला होतो, बाईक मध्ये पण आपला होतो, रन मध्ये, इन एनी काइंड ऑफ स्पोर्ट, म्हणजे तो स्केटिंग मध्ये असेल किंवा काही पण असेल. आणि फ्री रन पण खाणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं फ्री. हो, विदाऊट पेट्रोल टाकता गाडी चालवायची. सो आपण रनिंग मध्ये बघितलं, सरांचं रनिंग शेड्यूल बघितलं, रनिंग मध्ये डूज अँड डोंट्स बघितलं. तर रनिंग बद्दल कुणाला काही प्रश्न असतील तर आपण पुढच्या सेगमेंट करू.
ट्रेनिंगचं एक्साइटमेंट कसं कंट्रोल करतो? ट्रेनिंगचं तुम्ही इंटेन्सिटी जे बोलला, हा काय होतं की रनर्सचं ज्यावेळेस आपण ट्रेनिंग काहीतरी मॉडेल देतो, हो. त्यांचं एक्साइटमेंट कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट टास्क आहे. म्हणजे सपोज आपण त्यांना जर सांगितलं 7:30च्या पेसने पण रन करायचं, ते तर 5:30च्या 6च्या पेसने रन करून येतात. मग सीन पेन होतं, नी पेन होतं, महिन्याला पण नाही, हा भरपूर म्हणजे कॉमन थिंग आहे की बिंग अ कोच, की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ऍथलीटला ट्रेनिंग प्लॅन देतात. मी काल एक 2 लोकांचं एक्झाम्पल दिलं होतं की नगरमध्येच आहे. एक आहे तो भरपूर चांगल्या पद्धतीनं बसलेले पण आहेत तिथं, तर ते त्यांना जो टू सांगितला आणि स्पेसिफिक पेस दिला तर ते त्याच पेसवर जातात. त्याच म्हणजे ते सेकंड पण खूप नाही करत. पण कालचा दिवस असा होता की ज्यावेळेस आम्ही हाफ डिस्टन्स डुअथलॉन करत होतो, ज्यात 2 किलोमीटर 90 आणि 21 रन करत होतो, तर त्या प्लॅन मध्ये दिलं होतं की 6:40च्या पेसवर हाफ मॅरेथॉन स्टार्ट टू एंड रन करायचं. पण ते स्टार्टला थोडा पेस आपण पुश करतो ना, म्हणजे हे ऍथलीट माइंडच असतं की स्टार्टला फिलिंग बेटर, एंडला थोडं ओके, मस्त लगेच फील होऊन एंड पर्यंत कट डाऊन होत असतं. तर तो पेस आहे हा नक्कीच कंट्रोल करायला पाहिजे. म्हणजे इट माइट बी अ कोच ऑर ऍथलीट, पण डे टू डे कोणीही पण असेल तर तो पेस कंट्रोल केलाच पाहिजे. नाहीतर कालचा मी आता जर स्ट्रावा ग्राफ असतं तर नक्की दाखवलं असतं की 6:40 वर न रन केल्यामुळे नंतर तो 6:40चा पेस 7:10 वर ड्रॉप केला होता आणि वॉज नॉट एबल टू रन थ्रू आउट. आणि एखादी गोष्ट आहे तर ती तुम्हाला अशी स्टेडी घ्यायची आहे तर ती स्टेडी घेऊन चालला, आप जेवढं घेणार आहे तर ते तेवढे डाऊन पण पडणार आहे. सो ते पेस कंट्रोल ही भरपूर इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी म्हणतो की मी जर एरोबिक ट्रेनिंग केलं नसतं 7:30 वरून 4:30 ला येणे, कदाचित दॅट वुड नॉट बी पॉसिबल. आणि आज कदाचित मला भरपूर निगल पेन, जे शिन पेन म्हणतात, हॅमस्ट्रिंग पेन म्हणतात, तसा कोणत्याही प्रकारचा मला पेन नाही होत आणि आतापर्यंत नाही झालेला. आणि आय विश की सेम होत राहिला तर माझा 4:30चा एरोबिक पेस 3:30 पण होईल आणि होईल. वेळोवेळी ट्रेनिंगना तेच पोहोचवणं जास्त इम्पॉर्टंट आहे मला वाटतं, है ना, की हे नाही केलं. आणि एक ऍज अ कोच म्हणून मी सांगतो की आम्ही कायम व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकतोय की कोणाचा पेस कुठून कुठं गेला. एक्झाम्पल आर्यनचंच घेऊ शकतो. तुझ्या फर्स्ट डेला आला होता तर त्याचा 6:50 एरोबिक पेस होता. आता तो माझ्यामध्ये 5:30च्या एरोबिक पेसवर पळतो and he is just in the time of 6 months. आणि नेक्स्ट 6 months मॅम तो 5 पण रीच होऊ शकतो. फक्त इट विल बी डिपेंडेड ऑन हिम की त्याला ती एक पेस 6 महिन्यामध्ये 1 मिनिट ऑलरेडी 6 months मध्ये ड्रॉप केला. रिकव्हरी टूल आपण त्याबद्दल नंतर बोलणारच आहे, पण पेसिंग कंट्रोल हे भरपूर इम्पॉर्टंट आहे. नॉट ओव्हर स्ट्रेस, ओव्हर पेसिंग विच इम्पॅक्ट व्हेरी बॅड ऑन द स्पोर्ट. म्हणजे जर आपण प्लॅन केला असेल की आपल्याला 3 weeks बिल्ड करायचा आहे आणि त्या 3 weeks मध्ये आपण कुठेही ओव्हर पुश करतोय तर कुठेतरी आपण आजारी पडतोय, कुठं पण म्हणजे अनएक्सपेक्टेड थिंग्स होतो इन ट्रेनिंग. त्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी एकच आहे, टू कीप थिंग्स व्हेरी कंट्रोल्ड and keep doing it consistently. So control and consistency, patience. हेच तुम्हाला पूर्ण नाही करत. Yes. So हे होतं रनिंग बद्दल. Yes. मला असं विचारायचं आहे एक ॲव्हरेज रनर आहे जो 7च्या पेसने पळतो, त्याला तो इंटेन्सिटी 6 पर्यंत आणण्यासाठी आयडियली त्यांनी किती वेळ दिला पाहिजे, त्यासाठी त्यांनी काय काय ट्रेनिंग करायला हवं? फर्स्ट थिंग म्हणजे 7च्या पेसला काय हार्ट रेट येतो हे त्यांना ऑब्झर्व करायला पाहिजे. वेदर इट इज 7 पण त्याला झोन 2 होतं. जर 7 झोन 3 येत असेल तर 7च्या पेसवर रन करण्यात काय पॉईंट नाही. बेटर टू गो फॉर 740. आणि ते 740च्या पेसवर तुम्ही रन करताय, याच्यावर ड्रॉप करून घेताय आणि तो याच्यात स्लोली रिड्यूस होतोय आणि पेस पण ड्रॉप होतोय, विच मीन्स युअर ट्रेनिंग इन एरोबिक. आणि जर तुमचा 7चा पेस हा झोन 2 असेल आणि तुम्ही 7च्या पेसवर कंटिन्युअसली रन करताय आणि प्रॉपर्टी स्ट्रेंथ करताय, त्या व्हॉल्यूम मधून रिकव्हर होत आहे, तर तुमचा 7चा पेस असं आपल्याला स्पेसिफिक टाइम नाही सांगता येणार. पण एरोबिक थिंग इज लाईक की तुम्ही 1-2 वर्षाच्या टाइम मध्ये यू कॅन बी द बेस्ट ऑफ युअर लाईफ शेप.
म्हणजे तुम्ही एका पीक फिटनेसला जाऊ शकताय 1.5 ते 2 वर्षाच्या टाइममध्ये, आणि 6 मंथचं तुम्ही एक चॅलेंज घेऊन स्वतःला बघू शकता की सपोज 7च्या पेसला तुम्हाला 140 HR येत असेल, तर 140चे HR ला तुम्ही 6 महिन्यात जर चेक केलं तर नक्कीच मॅम 630 मिनिमम 643 होईल इफ यू आर गेटिंग रिकवर फ्रॉम द व्हॉल्यूम विच यू आर डुईंग. म्हणजे असं नको की 7.5च्या पेसवर अननेसेसरी स्ट्रेस बिल्ड होत चालला, कारण जर व्हॉल्यूम आणि स्ट्रेस बिल्ड होत असेल तर आपण स्ट्रेसची एक वीट ठेवतो, तर त्या वीटा अशा वाढत जातील आणि अननेसेसरी लोड क्रिएट होईल. सो ते जस्ट कन्फर्म पाहिजे की आपल्याला रिकवर होण्यासाठी आपण व्हॉल्यूम करतोय आणि त्या पेस मधून आपण वी आर गेटिंग डे बाय डे बेटर. बोलता बोलता सरांनी संडेच्या इव्हेंट बद्दल बोलले की 2 किलोमीटर रन, 90 किलोमीटर सायकल आणि त्याच्यानंतर 21 किलोमीटर रन. तर नगर सायकलिंग क्लबच्या काही मेंबर्सनी या वर्षी 6 डिसेंबरला बसंतला एक आयर्नमॅन 70.3 होणार होतं आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. तर सरांनी आम्हाला 1-3 महिन्यापूर्वी आमच्याशी ते बोलले की एनिवेज कोविडमुळं ही रेस नाही होत आहे आणि एनिवेज आपण कुठलीही रेस ही मेडल जिंकण्यापेक्षा पण मोठी गोष्ट असते की आपण स्वतःसाठी करत असतो. तर जर ही स्वतःसाठीच करतो तर ऑस्ट्रेलिया असू दे किंवा अहमदनगर असू दे आपण करू शकतो. आणि त्याच सरांच्या गाईडलाईनवर अहमदनगर सायकलिंग क्लबमधल्या 9 जणांनी काल संडेला त्याच्यामध्ये कालच्या संडेला ते पूर्ण केलं. सगळ्यांनी सेम डिस्टन्स केलं नव्हतं पण मिनिमम 100 किलोमीटर सायकलिंग केलं किंवा वेगवेगळं केलं. आणि काल आम्हाला ते इतकं छान वाटलं की लवकरच अहमदनगर सायकलिंग क्लब ड्युएथलॉन ज्याचं डिस्टन्स असेल आयर्नमॅन 70.3 हे नगरमध्ये एकच डिस्टन्स सायकलॉन सारखा ड्युएथलॉन हा इव्हेंट अरेंज करतो आणि त्याच्यामध्ये डेफिनेटली आपल्याला सरांचं मार्गदर्शन तर असणारच आहे, सर त्या दिवशी प्रेझेन्स पण असणार आहे. आणि जसं कोल्हापूर हे सगळ्यात जास्त आयर्नमॅन असलेला भारतातला जिल्हा आहे, तसं आपण सेकंड नंबरला तरी यायचा कोल्हापूर बरोबर कॉम्पिटिशनला थोडा वेळ लागेल पण सेकंड नंबरवर तर डेफिनेटली आपण जाऊ. आणि मला वाटतं खूप छान हेल्दी त्यांनी वातावरण क्रिएट होईल. तर तुम्ही अहमदनगर सायकलिंग क्लबचं पेज बघत राहा आणि तुम्हाला हे कोरोनाचं वर्ष संपण्याच्या आधीच तुम्हाला ही छान बातमी मिळेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक मोटिवेशन राहील की फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे. त्या इव्हेंटच्या 2 खरंच चांगल्या गोष्टी असतील की तुम्ही त्या इंटरनॅशनल इव्हेंटला जरी गेला तरी त्या 2 गोष्टी थोड्या मिस होतील. एक असेल तो कल्याण रोड सारखा स्मूथ रोड, म्हणजे लास्ट नाईटला डेटोना झाली F1च्या ट्रॅकवर रेस झाली होती. तो कल्याण रोड आहे तो पण सिमिलर F1च्या ट्रॅक सारखाच रोड आहे. आणि नेक्स्ट थिंग असते कुठलाही इव्हेंट होतोय तर त्याला व्हॉलेंटिअरिंग काय असतंय, त्याला न्यूट्रिशन सपोर्ट काय असतो, तो इव्हेंट किती वेल मॅनेज्ड आहे. मला एकट्याने विचारलं होतं की नगर सायक्लोथॉन एवढी मोठी का होते, तर हे जो सिक्रेट तरी तुम्ही ज्यावेळेस नगर सायक्लोथॉनच्या कुठल्याही एड स्टेशनला जाताय आणि तिथं टेबलवर ठेवलेलं जे खायला असते ते बघितल्यानंतरच समजणार तुम्हाला की नगर सायक्लोथॉन एवढी मोठी का होते. आणि तो रिझन तरी नक्कीच असेल की गौरव नगर सायक्लोथॉन म्हणजे एवढ्या न्यूट्रिशन पॉइंट बघतात आणि ते कारण ते स्वतः लोक ऍथलीट्स आहेत, त्यांना माहिती आहे की एका ऍथलीटला बेसिक नीड काय असते, त्याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे आणि नक्कीच भरपूर जण पार्टिसिपेट करतील या इव्हेंटमध्ये. नगरच्या या बदलत्या चेहऱ्यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी या इव्हेंटला दोन्ही प्रकारे तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. एक तर तुम्ही आतापासून ठरवा आणि त्या दृष्टीने तुम्ही ट्रेनिंग प्लॅन घ्या किंवा ट्रेनिंग प्लॅन बनवा, फॉलो करा. आणि जर तुम्हाला वाटतं की फेब्रुवारी विल बी टू अर्ली कारण की त्याला दुसरं कुठल्याही कॅटेगरी नसणार आहे, 2 किलोमीटर रनिंग, 90 किलोमीटर सायकलिंग आणि त्याच्यानंतर 21 किलोमीटर रन हा एकच कॅटेगरी आणि लिमिटेड त्याला पार्टिसिपेशन. आणि ह्यावेळी कोल्हापूरमधून पण एक ट्रकभर लोक येण्याची जास्त शक्यता आहे कारण की ट्रकभर लोक तर कालच येणार होते कारण गौरव सर एवढं हिल स्टेशनला तुम्ही व्हिडिओ पाठवले एवढं खायला, ते म्हटले की नको सांगायला आता काय म्हणतात ते. तर लवकरात लवकर त्याच्यात तुम्ही रजिस्टर करा. आणि जर तुम्हाला वाटतं की हे खूप अर्ली आहे
तर तिथं येऊन त्या लोकांचं टाळ्या वाजवून प्रोत्साहन वाढवणंही तितकं जरुरी आहे. कारण की जेव्हा आपण पळतो, आपण सायकलिंग करतो आणि एंडला किंवा इन बिटवीन पण तुम्हाला कोणीतरी फक्त टाळ्या वाजून म्हटलं पण की अरे तू खूप भारी करतोस, तू चल पुढं कर, तर ते त्या मुवमेंटला खूप जरुरी आहे. कितीही मोटिवेटेड माणूस असला तरी त्याला एक शाबासकीची थाप किंवा एक मोटिवेशन जरुरी असतं. तर त्यासाठी किंवा पार्टिसिपेशनसाठी दोन्हीसाठी नगरकर तयार व्हा. आणि आपण मला वाटतं की असं जर एकमेकांना निस्वार्थीपणे प्रोत्साहन देत राहिलं तर सायकलिंगमध्ये तर आपण जगात होऊ शकतो. ट्रॅव्हलरमध्ये तुम्ही या मध्ये सायकलिंगमध्ये नगर होऊ शकेल. हा स्पेसिफिकली मला ते एक गोष्ट सांगायची आहे की कोल्हापूरमध्ये ट्रॅथलॉन फेमस होण्याचं रिझन एक्झाम्पल मी माझं देतो. कारण ज्यावेळेस कोल्हापूर हाफ मॅरेथॉन फिनिश झाली, कट ऑफ असतो 9 तास 9.5 तास समथिंग. माझी रेस झाली होती 4.5 तासामध्ये आणि त्यानंतर रेसचा अर्धा टाइम असतो. ज्या टाइम मध्ये हाफ मॅरेथॉनचे ॲथलीट्स पळत असतात, ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की माझ्या सिटीमध्ये काही गोष्ट होते की विच इज रिलेटेड टू स्पोर्ट. बाकीच्या गोष्टी सगळ्या साईडला राहतील, पण स्पोर्ट ही अशी गोष्ट आहे की ज्याला मी माझी रेस फिनिश झाली म्हणून मी घरी जाऊन जेवणार, झोपणार, फेसबुक पोस्ट करत असणार, ह्या सेकंडरी गोष्टी असतील. पण ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की इवन दो इफ आय फिनिश रेस, मी चेअरिंगसाठी रूटवर जायला पाहिजे. आणि मी माझी घरात जाऊन एक अर्धा तासात रेडी होऊन आवर जाऊन पोस्ट. आणि ती मला वाटतं की सेम थिंग नगरमध्ये पण अप्लाय करायला पाहिजे प्रत्येकाने. डेफिनेटली सर. आणि आपण स्विमिंगच्या सेशनकडे वळायच्या आधी मला एकच लास्ट गोष्ट सांगायला आवडेल की जे हे बदलतं कल्चर आहे शहरातलं, ते आपल्या पिढीला तर उपयोगी पडतंच आहे, त्याचबरोबर पुढच्या पिढीलाही खूप उपयोगी पडतं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आर्यन पंडित आहे. आर्यन पंडित सरांचा स्टुडंट आहे जो आपल्या बरोबर इथं बसलाय. त्याची 2020 मध्ये 12वी पूर्ण झाली, 12वीमध्ये 84% पडले आणि त्यांनी ठरवलं की मला फास्टेस्ट फुल आयरनमॅन व्हायचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी 1 वर्ष ड्रॉप घेऊन तो पूर्ण इयर फास्टेस्ट आयरनमॅनसाठी तो ट्रेन करतो. आणि त्याचं मार्चमध्ये 6 मार्चला न्यूझीलंड इथं त्याचं इव्हेंट आहे. तर मला वाटतं की 12वी फर्स्ट इयरच्या मुलांना आपण सकाळी उठण्यासाठी जिथं मोटिवेशन लागतं, स्पेशली लॉकडाऊनच्या काळामध्ये, किंवा तू गेम खेळू नकोस, किंवा तू बाहेर इतका जाऊ नकोस, किंवा इतका स्क्रीन टाईम नको, तर त्या वयामध्ये त्यांनी स्वतः घेतलेला डिसिजन की मला आयरनमॅन व्हायचं फास्टेस्ट आणि त्यासाठी मी ट्रेन करतोय, ह्याच्यापेक्षा कौतुकाची दुसरी मोठी गोष्ट नाही. आपल्याला सुद्धा नक्कीच आवडेल की आपली पुढची पिढी, तर पुढची पिढी आपल्याला बघूनच घडतीये. तर हे अगदी मला खूप याचा हेवा वाटतो की कोल्हापूरमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये एक तरी आयरनमॅन आहे. सध्या ही परिस्थिती आणि सध्या तरी अशी कंडिशन आहे की ते म्हणतात की आता फास्टेस्ट तर सगळे होऊ शकत आहेत ना, मग मी ह्या गल्लीतला हा फास्टेस्ट आयरनमॅन. सध्या तरी सिच्युएशन ती आहे. माझ्यामध्ये ते नंतर अपार्टमेंट मध्ये पण होईल की मी ह्या अपार्टमेंट मधला सगळ्यात फास्टेस्ट आयरनमॅन. तरी नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि असं कल्चर जर पूर्ण भारतभर झालं तर आपल्याला कुठल्याही चायनीज ॲपला बॅन आणायची गरज नाही पडणार. कारण की जर वापरतच नाही तर बॅन आणायची गरज नाही आहे. आणि देव करो सगळे परमेश्वर करो पूर्ण भारतामध्येही वरदान घेऊ दे. तर आपण स्विमिंग बद्दल बोलूया. स्विमिंग बद्दल कसं ट्रेनिंग आहे, काय आहे? स्विमिंग बद्दल इट इज सेम की स्विम माझा हा थोडा ट्रायथलॉन स्पोर्ट मधला वीकेस्ट पॉइंट आहे. एकदम असा वीकेस्ट नाही, पण तो माझ्यासाठी तरी वीकेस्ट आहे की मला एक 100 मीटरचं स्प्लिट सांगतो की 138, 139 हे स्प्लिट येतं हाफ आयरनमॅन डिस्टन्ससाठी. आणि ते मला नक्कीच इम्प्रूव्ह करायचं आहे. मी माझी गोष्ट पहिला सांगतोय आणि मग नंतर सांगतो, कारण सगळ्यांना समजलं पाहिजे की व्हॉट आर द गुड थिंग्स आणि काय गोष्टींच्यावर मी वर्क करतो. आय डोंट वॉन्ट टू हाईड एनिथिंग. स्ट्रावा ओपन डाटा असेल किंवा काही पण असेल, माझं ट्रेनिंग पण इव्हन भरपूर ओपन असेल. स्विम हा भरपूर टेक्निकल पॉइंट येतो की ज्याच्यात तुम्हाला जस्ट पॉवर युजफुल नाही की म्हणजे माणसाची एकदम ताकद आहे आणि तो फास्ट रन करू शकतोय, फास्ट पॅडलिंग करून फास्ट बाईक करू शकतोय. स्विम हा पूर्ण टेक्निकल पॉइंट येतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्री स्टाईल स्विमिंग मध्ये तुम्हाला जर प्रॉपर ब्रीथ घेता येत नसेल तर यू कॅनॉट स्विम फॉर लॉंग डिस्टन्स. तुम्ही 100 मीटर स्विम करशील फास्ट, पण फ्री स्टाईल स्विम हा टेक्निकल स्पोर्ट आहे. स्विमिंगच हा ऍक्च्युअली टेक्निकल स्पोर्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचे स्ट्रोक करेक्शन्स कडे असतील किंवा बोथ साइड ब्रीदिंग असेल. ओपन वॉटरला ओपन वॉटर फिअर असेल की जे आपल्याला रिड्यूस करायचं आहे, ते केल्यामुळे रिड्यूस होत आहे.
सो त्या गोष्टी डे बाय डे आपण वर्क जसं करणार आहे तसं होते. पण स्विम हा नक्कीच ट्रायथलॉन मधला सगळ्यात टेक्निकल स्पोर्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर टाइम स्पेअर करून तुम्हाला शॉर्ट ग्रोथ मिळू शकते असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये मला वाटतं की गाईड कोच कडून कारण की टेक्निकल आहे तर माझं मी शिकतो आणि मी पुढे जातो हे थोडंसं मला नाही म्हणजे इव्हन मी माझ्यासाठीच एक थोडा टाइम झाला स्विमिंगला कोचिंग लावलेला आहे, कारण मला 138 चा पेस ऍटलीस्ट बेर मिनिमम 125 पर्यंत तरी न्यायचा आहे, विच मीन्स एव्हरी 100 मीटर आय नीड टू रिड्यूस 13 सेकंड्स 30 to 14 सेकंड्स. सो ते ड्रॉप करण्यासाठी स्विम हा म्हणजे तुम्ही वॉटरमध्ये एंटर कसं करताय, कॅच कसं करताय, पूल कसं करताय, पुश कसं करताय, तुमची किकिंग स्मूथ आहे का नाही, तुम्ही एका सिंगल लाईन मध्ये आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट मॅटर करतात. सो स्विमिंगला आय वुड सजेस्ट की स्विमला तुमचा लोकल कोच कोण असेल तर दॅट वुड बी मोर बेटर. आणि ऑलरेडी आपल्याकडे नगरमध्ये पूल आहे, ओपन वॉटर चार्जला पण आहे. आता असं कन्सिडर नका करू की नगरमध्ये ओपन वॉटर स्विमिंग साठी नाही आहे. जर माहित नसेल तर मॅडमांना विचारा, मॅडम तुम्हाला घेऊन पण जाते. चार्ज लावायचं तिथे पिंपळगाव वाघन म्हणून एक फाटा येतो, तर त्या फाट्याच्या तिथे आता पावसाळ्यामध्ये तयार झालेला लेक आहे. अजून तरी त्याच्यामध्ये इतकं पाणी आहे की तिथं आपण चांगलं स्विम करू शकतो. तर त्याला पण अजून पूलमध्ये जायची भीती वाटते किंवा पूल बंद आहे हे कारणाने आपण स्विमिंग पोस्टपोन करतो. अजूनही उशीर नाही झालेला, आपण त्याचं पाणी आलेपर्यंत आपण तिथे स्विम करू शकतो. अजून कोणता लेक टेस्ट करायचा असला तरी सांगा, मी 2 दिवस आहे तो लेक पण मी टेस्ट करून सांगतो की तुम्ही तिथे स्विम करू शकता. तर स्विमिंग हा टेक्निकल पार्ट असल्यामुळे अंडर सुपरविजन किंवा कोचिंग अंडर केलं तर ते जास्त चांगले इम्प्रूव्हमेंट. पण तरी सरांनी सांगितलं तर आठवड्यातून किती तास तुम्ही स्विम करता? हा प्रश्न आहे ना, मी उलटा सांगतो की एका ट्रायथलीटने किती स्विम करायला पाहिजे आणि मी किती करतो, हे थोडं टोटली ऑपोजिट आहे. एका ट्रायथलीटनं एक ओपन वॉटर लॉंग स्विम सेशन केलं तरी सफिशियंट आहे. एक कंपल्सरी लॉंग स्विम केलेला आहे, एक ड्रिल सेशन केलं आहे आणि एक हार्ड सेशन केलं. हे 3 स्विम सेशन जरी केले तरी चालेल. आता ह्यातला एखादा सेशन आहे, हा जर लोड मेंटेन करायचा असेल तर तुम्ही मंडे न ऑफ घेता हा तुम्ही जर सेशन इकडे शिफ्ट होता तर एका ट्रायथलीटला शेड्यूल मेंटेन करणे हा भरपूर इम्पॉर्टंट ठरू शकतो. हे 3 सेशन जरी केले तरी तुमचे स्विम परफॉर्मन्स नक्कीच इम्प्रूव्ह होऊ शकतो. आणि तुम्ही किती करता? मी आता जस्ट एक 2-3 आठवडे झाले एक त्यांच्याकडे कोचिंग स्टार्ट केलंय. कोल्हापूरमध्ये लोकल कोच आहेत नीलकंठ आखाडे म्हणून. त्यांचा एक रूल आहे की पाण्यामध्ये उतरला ना की 5 किलोमीटर स्विम करायचं आणि मगच बाहेर पडायचं. आणि ज्या स्विमिंग पूलला मी जातो तिथं लेन 1 मध्ये मला गाठलंय आणि लेन 7 मध्ये सगळ्यात चांगले स्विमर आहेत. म्हणजे तुम्ही गेस करू शकता की मी कुठं आहे. लेन 1 मध्ये गाठलेल्या लहान मुलं असतात तिथं, जी लहान मुलं दररोज 6 किलोमीटर स्विम सकाळी करतात, 6 किलोमीटर स्विम संध्याकाळी करतात. त्यांच्याकडे 40 लोकांची टीम आहे, 40 स्टुडंट्स आहेत जे फुल्ली डिपेंड ऑन द स्विम स्पोर्टवर आहेत. म्हणजे त्यांच्याकडे स्विम करताना तुम्ही बघून म्हणू शकता की ते माशासारखे पोहायला. सो रेग्युलर ॲटलिस्ट 3 सेशन वीक. आणि सरांचं जर सिक्रेट असेल तर एकदा पाण्यात गेल्यावर कमीत कमी 5 किलोमीटर असं रोज. असं आठवड्यातून 5 दिवस आणि 1 दिवस थोडे जस्ट ट्रीट म्हणून. सो ऑलमोस्ट रोज स्विम हे रहस्य आहे. तर स्विम बद्दल कोणाला काही शंका आहे का? बद्दल कोणाला शंका जरी नसेल तरी मला तरी एक सांगायचं, जर एखादा लेक रिव्हर बरोबर कनेक्टेड नाही आहे तर तुम्ही फ्रीली सांगतो की विदाउट फ्रीलेस तिथं जाऊन स्विम करा. स्विम जरी नाही केला तर तुम्हाला डाऊटफुल वाटतंय ना, 1 आठवडा जावा फक्त त्या लेकच्या साईडला पाण्यात जाऊन बसा, काही विचार नका करू. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटतंय ना की बाबा इट इज म्हणजे इथं अजून म्हणजे तसं नाहीये की सकाळी 100 लोक एका टायमिंगला पोहायला येतात, पण ते कुठं ना कुठेतरी आपण स्टार्ट केल्यानंतरच त्या गोष्टी होते. सो तो एक चेंज नगरमध्ये येणं भरपूर महत्वाचं आहे. कारण की जोपर्यंत ओपन वॉटर स्विम मध्ये आपण फिअर करत जात नाही तोपर्यंत आपण तो फिअर जाणार नाही. आणि जो मिळेल तो लेक प्रोव्हाइडेड तो नदीशी कनेक्टेड नको,
हा, आमची नदी वेगळी आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. नदी पण आता मला या लॉकडाऊनच्या वर्षात छान दिसली. तर डेफिनेटली मला अशी अपेक्षा करते की नगरचे लोक बघतीलच आणि स्वीट पण करतील. आता सर मोस्ट 2 इम्पॉर्टंट गोष्टीकडे येऊया आपण. रिकव्हरी आणि ओव्हरऑल न्यूट्रिशन स्ट्रेंथ ट्रेनिंग. रिकव्हरी, ओव्हरऑल न्यूट्रिशन आणि स्ट्रेंथनिंग हा आपण साईडला ठेवूया. पण रिकव्हरी आणि न्यूट्रिशन माझा एकही सेशन असा नसतो की ज्यामध्ये मी न्यूट्रिशन नाही घेत. एकही, म्हणजे मी दिवसातून 3 सेशन करतोय, कधी कधी 4 सेशन करतोय. स्विम, बाईक, रन आणि स्ट्रेंथ पण 14 सेशन पण असतोय की ज्यामध्ये 5.5 तास 6 तास ट्रेनिंग होते, 5 तास होतोय. तर त्या ट्रेनिंग सेशन्स मध्ये एक तरी क्लिअर असते की प्री वर्कआउट न्यूट्रिशन, जे मी म्हटलं प्री वर्कआउट, फर्स्ट पेट्रोल आणि मग गाडी स्टार्ट करायची. इट इज फ्रूट और ड्रायफ्रूट. फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स काही पण असेल, और कुणाला एखाद्यांना पीनट बटर और व्हॉटएव्हर सूप जे काय होते ते. सो फर्स्ट थिंग तरी असेल ते प्री वर्कआउट फूड, ड्युरिंग वर्कआउट फूड आणि पोस्ट वर्कआउट इमिजिएटली फूड. आता फूड हे कसं डिवाइड करायचं? प्री वर्कआउट असेल गुड अमाउंट ऑफ कार्ब्स, फ्रुट्स जे काही असेल ते. ड्युरिंग वर्कआउट तुम्ही कॅलरीज कन्झ्युम करताय, ते ड्रायफ्रुट्स मधून असू दे किंवा कशातून पण असू दे. पोस्ट वर्कआउट तुम्ही प्रोटीन शेक घेताय और जे काही, म्हणजे मी प्रोटीन शेक स्पेसिफिकली वर्ड का यूज करतो, मी यूज करतो, नॉट नेसेसरी एव्हरीवन शुड यूज. तुम्ही तुमच्या एका काही पण कुणाचं तरी प्रॉपर सजेशन घेऊन पोस्ट वर्कआउट काय फूड असायला पाहिजे त्याबद्दल आयडिया घेऊ शकता. लेटर पॉइंट कम्स की आपण फॅट लॉस ह्या जे गोष्टींवरती फोकस करत ना, हाय प्रोटीन डाएट वरती फोकस करत असतो. आय फील की मी पण हे ट्राय केलेलं आहे की हाय प्रोटीन, लो कार्ब्स ह्या सगळ्या गोष्टी. बट मला असं वाटतं की त्या बाबतीत athlete should be those who are training good amount of volume, they should be sure lack of carbohydrates हे कुठेही नाही व्हायला पाहिजे. ते भरपूर तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर जेवढे प्रोटीन इम्पॉर्टंट आहे तेवढे कार्ब्स पण इम्पॉर्टंट आहे. प्रोटीन जेवढे इम्पॉर्टंट आहे तेवढेच कार्ब्स इम्पॉर्टंट आहेत, तेवढेच मिनरल्स इम्पॉर्टंट आहेत, तेवढेच विटॅमिन्स इम्पॉर्टंट आहेत. एव्हरीथिंग शुड बी इक्वली डिवाइडेड, नॉट की मोर प्रेफरन्स टू प्रोटीन, लेस प्रेफरन्स टू कार्ब्स आणि बाकीच्या गोष्टी. तर जर तुम्ही ब्रेकफास्टला, डिनरला काय खाता? मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांगतो. सकाळी मी फ्रूट ज्यूस घेतो, तर प्री वर्कआउट. त्यानंतर मी एक सेशन झाला की मी ब्रेकफास्ट करतोय. ब्रेकफास्ट मध्ये मी इंडियन फूडच खातोय. इंडियन फूड सोडून बाकी काही नाही खात. इंडियन फूडला थालीपीठ असेल, भरपूर जणांना माहिती असेल, थालीपीठ सिंपल आपण जे इंडियन लोक खातात तेच. ते झाल्यानंतर मी सेकंड सेशन स्टार्ट करतोय. आता हा विचार नका करू की नाश्ता करून सेकंड सेशन कसं करायचं, तर ते थोडा ग्राइंडर मोठा आहे माझा, त्यामुळं जास्त घ्यायला लागतं, मगच गाडी पडत. मग सेकंड सेशन करून झाल्यानंतर प्रोटीन शेक, परत फ्रूट स्मूदी असेल किंवा काही पण असेल. दुपारच्या लंचला ब्राऊन राईस, व्हेजिटेबल, डाळ जे काही असेल. तर त्यानंतर दुपारी मी 2 वेळा जेवतो, एकदा 12 वेळा जेवतो आणि 2 वेळा जेवतो. कायम जेवतच असतो म्हटलं ते काय करता. तर 2 वाजता उसळ, किनोवा आणि दही. इव्हिनिंगच्या वर्कआउटच्या पूर्वी थोडं मी 4000 कॅलरीज तरी डेली बर्न करतोय. त्यामुळे मला 4000 कॅलरीज मिनिमम मिनिमम 4000 कॅलरीज ह्या ऍक्टिव्ह आणि रेस्ट्रिक्ट कॅलरीज मधून बर्न होतात. सो मला ते शुगर एवढा इम्पॅक्ट नाही होत. बट दोज वर ट्रेनिंग लेस who should reduce their sugar. So मी इव्हिनिंग वर्कआउटच्या आधी नाचणीचे लाडू जे असतात घरी बनवलेले ते खातो. इव्हिनिंग वर्कआउट झालं की प्रोटीन शेक 6:30-7 पर्यंत संपतो. 8ला जेवतो आणि 9 o'clock फिनिश. आणि 8चं जेवण जर बघितलं तर नाचणी किंवा रागीची भाकरी असते, भाजी, दही, सॅलेड, डाळ, ह्याच्यावरती तरी असं काही नसतं. सर तुम्ही कोल्हापूरचे ऍथलीट आहात, तुमच्या डाएट मध्ये कुठेच मला एग्स, चिकन, मटन हे नाही ऐकू आलं. तर ते 3 डिसेंबर 2019 ला मी लास्ट टाइम चिकन खाल्लं होतं, त्यानंतर नाही खाल्लं. आता भरपूर जणांचा असा विचार असतोय की जर पहिल्यासारखं व्हायचं आहे तर मटन खायला लागतंय, प्रोटीन खायला लागतंय. आणि कोल्हापूरमध्ये तर ती गोष्ट भरपूर हे आहे की म्हणजे तुम्हाला गली बोळत नसतं, तांबडा पांढरा गोड दिसतात, लोक ते हातीला खायला पण येतात, भरपूर ठिकाणी येतात.
तर तो माझा एक पर्सनल फोटो आहे की मी नाही व्हेजिटेरियन शिफ्ट म्हणजे व्हेजिटेरियन शिफ्ट होण्याचा मागचा. त्यात असं काही मोठं मॅजिक काही नाही आहे, पण मला असं वाटतं की व्हेजिटेरियन डाएट हॅज इम्प्रूव्ड माय परफॉर्मन्स व्हॉट आय वॉज लास्ट इयर. आणि माझे वेट ग्रोथ असेल किंवा परफॉर्मन्स ग्रोथ असेल ती तर नक्कीच डे बाय डे बिल्ड होते. आणि थोडा मी असं इमोशनल टाईप विचार करतो की एखाद्याला मारून आपण नाही खायचं कुठलीही गोष्ट असेल. आणि मी असं नाही म्हणणार की खाऊ नका, खाला तरी चालेल. पण त्याच्या आधी तुम्ही किती एग्स खात होता? त्याच्या आधी मम्मी असं एक कुकर करून ठेवायचे ज्याला 18 अंडी माझे असायचे आणि संध्याकाळी 300 ग्राम चिकन असायचं. सो एव्हरी डे 18 अंडे आणि 300 ग्रॅम चिकन पासून तुम्ही बंद करून पण तुमची बॉडी एकदम सुपर गुड चालू. जे काय होते ते जॉब बेटर आहे. Better मी आहे. आता वेट चेक केलं, माझा युजली एक मेजर प्रॉब्लेम होतो की मी ज्यावेळेस हार्ड ट्रेनिंग करत असतो तर त्यावेळेस माझं वेट असं 3-4 kg इझिली ड्रॉप होतं. आणि विच डझंट गिव्ह मी अ गुड पॉवर ऑफ द पाईप. आणि व्हेजिटेरियन झाल्यापासून माझा एक तो चेंज झालेला आहे की माझं वेट ड्रॉप नाही होत, कधीही ड्रॉप नाही होत. आणि डे बाय डे जे काय आहे मसल असतील किंवा आपण फक्त वेट बघतो, पण इनर बॉडी ग्राफ जो असतो स्लगिशपणा असेल नॉनव्हेज खाल्ल्यानंतर होतो तर तो तरी माझा पूर्णपणे म्हणजे रिड्यूस झालेला आहे. मला वाटतं तुमच्या शरीराला हे व्हेजिटेरियन खाणं जास्त आवडतंय आणि त्याच्यामुळे If परफॉर्मन्स you want to be like a bull, you need to eat like a bull, and bull doesn't eat a meat. मला वाटतं हे वन ऑफ द की पॉइंट आहे की तुम्ही जर कुणाला कॉपी करत तर सगळंच कॉपी करा, थोडं अर्ध नको. तर हे आपण डाएट बद्दल बोलू. आता रिकव्हरी, कारण की मी खूपदा तुमच्याकडून ऐकलं की रिकव्हरी ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर तुमची रिकव्हरीची डेफिनेशन काय आणि कशी करतात? रिकव्हरी 2 गोष्टींमध्ये डिफाईन होते. एक फर्स्ट इज माय फेवरेट स्लीप, जे मी म्हणजे मॅक्सिमम टाइम करतो. आय एम अ फुल टाइम ॲथलीट आणि फुल टाइम ॲथलीटसाठी रिकव्हरी हा भरपूर मोठा टूल आहे की ज्यावेळेस तुमचा परफॉर्मन्सच ग्रो होतोय त्यावेळेस गोष्टी होतात. आपल्याला भरपूर वेळा ऑप्शन असतो की आपण टीव्ही बघायचं 1 तास और 1 तास तेच लवकर झोपून लवकर रिकव्हरी करायची. स्लीप हा भरपूर मोठा रिकव्हरी टूल आहे. भरपूर म्हणजे आय डोंट फील की स्लीप सारखी रिकव्हरीची गोष्ट कुठलीही नाही. म्हणजे मला तरी असं पर्सनली नाही वाटत की तुम्ही एक्स्ट्रा ऍडिशनल सप्लिमेंट्स घेऊन जे करू शकता ती स्लीप मधनं होऊ शकत नाही. स्लीप इज द बेस्ट थिंग व्हॉट एनी ॲथलीट हॅज. म्हणजे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा आहे तर फर्स्ट इज ट्रेनिंग, स्लीप अँड रिकव्हरी. तर तुम्ही किती तास झोपता? 10 तास मिनिमम. 10 तास हो, Maximum. रात्री 8 तास आणि दुपारी 2 तास. मॅक्सिमम काय टाइम नसेल तर झोपू शकतो. पण प्रोव्हाइडेड किती तास ट्रेनिंगला तुम्ही 10 तास स्लीप रेकमेंड करा. आणि जर कोणी जर कोणी 4 तासाच्या वरती ट्रेनिंग करत असेल then they should sleep for 9 to 10 hours. जर एक ॲव्हरेज पर्सन आहे who is looking at a business आणि सगळ्या गोष्टी फॅमिली हे करायचे तर ॲटलीस्ट मिनिमम 7 to 8 hours तरी झोपायलाच पाहिजे. सो मिनिमम 7 hours. आम्ही जो 1 तास जरी रोज ट्रेनिंग करतो तरी 7 तास झोपलं पाहिजे. हो, 7 तासाच्या खाली 1 मिनिट पण नाही, असं कमी नाही होत चाललं. 7 तास शुड बी मिनिमम. आणि हे परफॉर्मन्सवर दिसतं. जे आपण मगाशी म्हटलो की 140 च्या याच्याला 7चा पेस होतो. एक काम करा, जे कोणी आता 6 तास झोपत असतील डेली तर त्यांनी 1 चेस्ट स्ट्रॅप सेम घाला. एक आठवडाभर 10 दिवस तुम्ही 8 तास झोपा. 8 तास झोपून HR चेक करा. तुमचा 1-2 HR ॲव्हरेज वीक्स तरी इझिली कमी होते. सो HR आणि आपल्या परफॉर्मन्स मध्ये झोप पण तितकीच इम्पॉर्टंट आहे. हे मला वाटते वन ऑफ द सिक्रेट आपण दॅट इज द सिक्रेट की मी एवढ्या जास्त व्हॉल्यूम करून म्हणजे 30 तास वीकली ट्रेनिंग करतोय, ज्याच्यामध्ये 5 तास रन असते, 13 तास बाईक असतं, 8 ते 9 तास स्विम असते, 2 तास स्ट्रेंथ सेशन्स असतात, वीकली अराउंड 15 सेशन्स होतात. एवढ्या व्हॉल्यूम मधून रिकव्हर कसं व्हायचं? खातो तरी आपण सगळे व्यवस्थित पण रिकव्हर कसं होणार? राईट इटिंग, राईट स्लीप. आणि स्लीपला अजून एक मेजर फॅक्टर आहे की ट्राय टू अवॉइड ओव्हर थिंकिंग. म्हणजे स्लीप जर पीसफुली स्लीप आला तर तुम्हाला एक गोष्ट करायला लागते की तुमच्या माइंड शुड बी टोटली ऑन अ डिफरंट वे. की ज्यावेळेस तुम्ही झोपताय देन यू आर स्लीपिंग, यू आर नॉट थिंकिंग, यू आर बीइंग काम. भरपूर आपण विचारात झोपतोय विच इज नॉट दॅट गुड स्लीप. झोपेतून जाग येते
क्वालिटी स्लीप जे म्हणतो ना ती तेवढीच इम्पॉर्टंट आहे अँड विच कॅन बी डन बाय युअर माइंड. म्हणजे माइंड आपण शूज मध्ये पण वापरू शकतोय, माइंड आपण स्लीप मध्ये पण वापरू शकतोय, माइंड आपण पेसिंग मध्ये पण वापरू शकतो. तर मला वाटतं की खूपदा आपण सगळीकडे लक्ष देतो, आपल्या शूजकडे लक्ष देतो, आपल्या खाण्याकडे लक्ष देतो, प्रोटीनकडे लक्ष देतो, पण झोप हा मोस्टली अमॅच्युअर ॲथलीट्स मधला मला वाटतं रिलेटेड पॉईंट असावा. अमॅच्युअर ॲथलीट्स हा सेकंडरी पॉईंट आहे. इवन दो मी हा रूल माझ्या लाईफमध्ये पूर्ण अप्लाय करेन की ज्यावेळेस मी एक 40-50 होतोय त्यावेळेस मी इव्हन कमी जरी ट्रेनिंग करत असेल तर एक गोष्ट मी कायम करत राहीन की मॅक्सिमम झोपायचा प्रयत्न. त्याचं कारण हेच आहे की तुम्हाला ॲज अ गुड ह्युमन व्हायचं असेल तर फर्स्ट यू नीड टू बी फ्रेश. आणि फ्रेश कधी होत आहे की ज्यावेळेस तुम्ही पीसफुली शांततेत झोपताय आणि एक डिफरंट वर्ल्डमध्ये जाऊन यू आर रेडी टू वर्क बॅक आणि त्यावेळेसच तुम्ही रिसेट करून परत स्टार्ट करता तर ती एनर्जी नक्कीच डिफरंट असते. सो बरेचसे रहस्य आज उघडलेले आहेत आपल्यासाठी. ते रनिंग असेल, सायकलिंग असेल, स्विमिंग असेल, खाणं पिणं असेल, प्री वर्कआउट मील असेल, पोस्ट वर्कआउट असेल, ड्युरिंग वर्कआउट असेल आणि मोस्ट इम्पॉर्टंट झोप असेल. त्याचबरोबर स्ट्रेंथ ट्रेनिंग आपल्या ह्या सेशनचा लास्ट पॉइंट आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग ही रनर असेल, सायकलिस्ट असेल, स्विमर असेल किंवा ट्रायथलीट असेल, ह्या सगळ्यांचं मला किती इम्पॉर्टंट आणि किती तास स्ट्रेंथ केलं पाहिजे. स्ट्रेंथ हा कुठल्याही स्पोर्टमध्ये जर बघितला तर ॲटलिस्ट 10% तरी मिनिमम स्ट्रेंथचा पार्ट पाहिजे कंपल्सरी. का तर आपण एखादा स्पोर्ट करतो, सपोज लोअर बॉडीचा स्पोर्ट करतो, सायकलिंग करतो, रनिंग करतो, तर आपल्या लोअर बॉडीचे मसल्स भरपूर यूज होतात आणि ते विअर अँड टिअर होण्यासाठी म्हणजे ती मसल पॉवर पण आपल्या रनिंगचा बेस इम्प्रूव्ह आहे पण आपली मसल पॉवर कशी इम्प्रूव्ह होणार हा मेजर थिंग आहे ना. की म्हणजे एखाद्या गोष्टींवर आपण लोड पुश करतो पण त्या लोड पुश करण्यासाठी ते इंस्ट्रुमेंट पण डे बाय डे बिल्ड व्हायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की बिल्ड व्हायला पाहिजे म्हणजे मसलची साईज इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे पण त्यात मसलची स्ट्रेंथ नक्कीच वाढायला पाहिजे. की तुम्ही 20 स्क्वॉट्स करताय तर ते एक वर्षाच्या कालावधीमध्ये 40 स्क्वॉट, 35 स्क्वॉट्स हे मिनिमम म्हणजे स्ट्रेंथ चेक तुम्ही आयडियली चेंज करू शकता, हे चेक करू शकता. तर स्ट्रेंथ काय वर्कआउट करायचा हा पण एक मेजर क्वेश्चन असतो. तुम्ही एक 10 वर्कआउट डिसाईड करा की लोअर बॉडी स्ट्रेंथसाठी काय करणार, कोर सेशनसाठी काय करणार, अपर बॉडी स्ट्रेंथ सेशनसाठी काय करणार. लोअर बॉडी आणि अपर बॉडी एका दिवशी केला 10 वर्कआउट्स, 10 वर्कआउट्स एक्झाम्पल पुशअप, स्क्वॉट, लंजेस असे काही पण 10 वर्कआउट्स डिसाईड करा. ते इयर लॉंग करा. कोरचे रुटीन असेल, प्लान्स असतील, अपर प्लान, लोअर प्लान किंवा क्रंचेस असतील, लेग्स क्रॉस सीझर असेल किंवा हे जे वर्कआउट्स आहेत हे तुम्ही एक डिसाईड करा. तुम्हाला व्हेरिएशनची गरज नाही. हे ज्यावेळेस तुम्ही कन्सिस्टंटली करणार आहे तर तुमचा मस्क्युलर इंड्युरन्स कॅपॅसिटी असते ती त्याच्याबरोबर नक्कीच मॅच होईल. स्ट्रेंथ जो ते तुम्ही की पॉईंट सांगितला की आपण त्या मसल्सला यूज करतो तर त्या मसलला पॉवर देऊन त्याला बिल्ड करण्याची पण तितकीच गरज आहे. हा आपण निग्लेक्ट नाही करू शकत. सो 10 त्याच्यातले व्हेरिएशन आणि कन्सिस्टन्सी ही मेन इम्पॉर्टंट आहे. सो आठवड्यातून 2 दिवस कंपल्सरी. एक दिवशी तुम्ही पूर्ण बॉडी स्ट्रेंथ कराल आणि एक दिवस असेल त्या दिवशी तुम्ही कोर फोकस कराल. त्यामध्ये तुम्ही स्ट्रेच पण कराल कारण फक्त स्ट्रेंथ नाही बॉडी स्ट्रेचिंग इज मच इम्पॉर्टंट. फ्लेक्सिबिलिटी पण डे बाय डे तेवढीच इम्पॉर्टंट पाहिजे. आणि रनर्स मध्ये विच इज मोर अबाउट प्लॅनिंग की स्ट्रेचिंग ह्या तीन गोष्टींच्याकडे आपण लक्ष द्यायचं. डेफिनेटली आज आपण एका अशा ॲथलीटशी बोलतोय की ज्यांनी 4 वर्ष कन्सिस्टंट राईट ट्रेनिंग करून फक्त स्वतःला ट्रेन न करता त्यांनी चूज केलं की माझ्याबरोबर अजून सगळ्या लोकांचे स्वप्न पूर्ण होतील. आणि असे की जे फक्त कोल्हापूरला नाही तर पूर्ण भारताला मिळालेलं वरदान म्हणजे पंकज रवाळू सर की जे इंडियाचे फास्टेस्ट सँडमॅन आहेत प्लस त्यांचे फास्टेस्ट ग्रोईंग आहे. म्हणजे फक्त एकदा अचिव्हमेंट मिळून आता झाला मी फास्टेस्ट झालो तर जोपर्यंत कोणी रेकॉर्ड तोडत नाही तोपर्यंत मी सेफ आहे असा न विचार करता कन्सिस्टंटली ते त्याच्यावर काम करतात. आणि फक्त सगळं नॉलेज स्वतःकडे नाही आपल्याला जे त्यांनी सांगितलं रनिंग सायकलिंग मधलं हिल रिपीट्स असतील किंवा सॅलरीचा टाइम इम्प्रूव्हमेंट करायच्यासाठी असेल, जर्सी बद्दलची माहिती असेल, रनिंग मध्ये तुम्ही जे मेन्शन केलं की एरोबिक फिटनेस आपला
झोन 2 मध्ये आपण पळणं इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर स्विमिंग मधलं टेक्निकल पार्ट आपण समजून घेतला पाहिजे. झोपणं इम्पॉर्टंट आहे. प्री वर्कआउट पोस्ट वर्कआउट खाणं महत्वाचं आहे. म्हणजे एकंदरीतच आपण जितकं छान डिसिप्लिन लावू आणि जर कुणाचं तुम्हाला गायडन्स छान जर केलं तर जास्त बेटर होईल. कारण की खूपदा असं आपण बघतो की एखादा ॲथलीट हा वर्षानुवर्ष ट्रेन करत असतो पण त्याची म्हणावी तितकी इम्प्रूव्हमेंट होत नाही. तर जर आपल्या आजूबाजूला ज्यांना त्याचं तर माहिती आहे नाहीतर अर्हता तर सगळ्यांसाठीच ओपन आहे. कारण की पूर्ण भारतभर त्यांचे ट्रेनिंग आहेत आणि ते त्यासाठी करतात. आणि हेच एक ट्रायथलॉन किंवा हेल्दी कल्चर नगरमध्ये रुजवण्यासाठी जे अहमदनगर सायकलिंग क्लब चालू झालं तर ते लवकरच Ironman 70.3चं डिस्टन्स पण त्याच्यामध्ये स्विमिंग नसून रनिंग सायकलिंग म्हणजे ड्युएथलॉन आपण घेऊन येणार आहोत फेब्रुवारीसाठी. तर त्यासाठी आपण सगळे तयार राहू. आपल्याला सरांचं पण मार्गदर्शन भेटत राहील. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर सरांचं इंस्टाग्राम पेज आहे. इंस्टाग्राम पेजचं तुमचं माझं इंस्टाग्रामवर नाव आहे पंकज रवळ. तुम्हाला इव्हन काही क्वेश्चन्स असतील तर कधी पण मेसेज करू शकता. प्लस अहमदनगर सायकलिंग पेजच्या पण तुम्ही त्याच्यावर तुमचे प्रश्न टाकू शकता आणि वेळोवेळी नक्कीच सर मार्गदर्शन करतील. तर लवकरच आपण 70.3 अहमदनगरच्या इव्हेंटसाठी परत सगळे भेटू आणि रजिस्ट्रेशन ओपन आहे. मला त्या सरांना काही बोलू. अच्छा एक मिनिट. मेहर तिवारी यांना मी रिक्वेस्ट करते की आपल्या नगरचे एक ॲथलीट आहे ते लवकरच एक विश्व विक्रम करण्याच्या मार्गावर आहे तर त्याच्यासाठी काही शुभेच्छा द्यायच्या आहेत आपल्याला. तेही आपण आज आपण इथे मेन्शन करतो. थँक्यू पंकज सर, थँक्यू कलानी मॅम. खूपच छान सेशन घेतल्याबद्दल आणि पंकज सरांनी खूप सारे डाऊट्स सॉल्व्ह केले आहेत ते आणि फेसबुक लाईव्हद्वारे बऱ्याच लोकांपर्यंत हे पोहोचेल जे हजर नव्हते. तर आपल्यासोबत एक इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व आज आहे जसप्रीतजी वाधवा. तर यांच्याबद्दल एक छोटंसं सांगायचं आहे की एक नवीन रेकॉर्ड ते इथे करायचा प्रयत्न त्यांचा आहे. तर त्यांना आपण सगळे मिळून शुभेच्छा देऊया त्यांच्या ह्या नवीन कीर्तीसाठी. तर ते दिल्लीला एक सायकलिंग राईड चालू करणार आहेत आणि तो ते एंड करणार आहेत मुंबईला. तर जसप्रीतजी वाधवा आप प्लीज स्टेज पे. सो जसप्रीत सर हाँ आप ही अगर बताएंगे अपनी इस राइड के बारे में तो बेटर होगा. Good evening, friends. I'm Jasmeet Wadhwa here. Hopefully, you all know me. Yes. This event, as ma'am said, कि कोल्हापुर का नाम बहुत आगे जा रहा है. तो एक नगर जैसी छोटी सिटी है जहाँ बहुत एक्सपोजर नहीं मिलता है. तो why not take नगर का नाम एक नेशनल लेवल पे ले जाए. तो I took this challenge. This is a G2G challenge. This is a 1460 kilometer ride which starts from India Gate and it ends at Gateway of India. You have to complete this ride in 5 days time. There are 40 riders and most of them are professional, a few international riders. अगर उनके 40 की लिस्ट में देखोगे तो आई विल बी स्टैंडिंग समवेयर अराउंड 35, 36 या probably 37. But I took this challenge and I've been practicing for this challenge for almost 6 months now. As sir said, cycling is a very slow event. Injury नहीं होता है, but you have to give huge commitment. Like every weekends I have been training for past 6 months I have been training for 300 kilometers ride, 400 kilometers ride. So 300 kilometer rides take away your 16-18 hours of your day's time. So you spend 8 hours, 12 hours before that, you spend 12 hours after that for recovery. So business करके managing all this was a tough job, but now I think I have reached that position that I can easily do this ride. Secondly, I would request all of you to share your blessings through by liking the page. I have made a page of G2G from SKT,
I'm taking the name of SKT ताकि एक इंडिया गेट एक गेटवे ऑफ इंडिया दोनों बहुत ओल्ड मॉन्यूमेंट्स है and we have this SKT culture in Ahmednagar. So let's take this SKT to national level. So I have made a page of made this page G2G from SKT. So I request you all to go and like this page. I shared a few videos and details on that page. I'll be continuously updating about my ride, which will start on 19th of December and end on 24th of December. I'll be updating my ride details on that page continuously. Requesting you all to kindly go and like the page. Thank you. पूर्ण अहमदनगर सायकलिंग क्लब आणि अनाथाकडून तुम्हाला शुभेच्छा. आजचं सेशन की जिथे आपलं इतकं छान खरंच वी हॅव फाउंड आउट वी हॅव डिस्कवर्ड द सिक्रेट्स ऑफ अचिव्हिंग होलिस्टिक डेव्हलपमेंट इन स्पोर्ट्स. आणि असंच आपण अजून अहमदनगर सायकलिंग क्लबतर्फे सेशन घेत राहू. सगळे आमचे ऑनलाईन व्ह्युअर्स प्लस इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि सगळ्यात मोठं धन्यवाद सरांना आहे कारण की ते नेहमीच आमच्या बरोबर आहे. ऑलमोस्ट वन्स अ मंथ ते नगरला येतात. तर जे पण नगरचे ट्रायथलीट ज्यांना त्यांच्याबरोबर ट्रेन करायला आवडेल किंवा त्यांना भेटायला आवडेल तर त्यांनी नगर सायकलिंग क्लबच्या मेंबरशी किंवा त्यांच्या पेजवर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि हे सगळं सांगून मी आजचा सेशन इथंच थांबवते आणि लवकरच आपण भेटू. वर्ष संपायला ऑलमोस्ट काही 20 वगैरे दिवस राहिले, 24 दिवस राहिले. तर नवीन वर्षाची वाट बघू नका. जर तुमच्या ट्रेनिंगमध्ये खंड पडला असेल तर परत चालू करा. आणि अहमदनगरच्या सगळ्या सायकलिंग क्लब आणि नगरच्या सदस्यांना फेब्रुवारीच्या इव्हेंटसाठी भाग घेण्यासाठी तयारी चालू करा आणि आपण खूप छान करू. आणि आज मी हे सेशन इथं थांबवते. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू.